मला टी व्हीवरती आवाज पाठवायचा आहे, अशी कधी कधी मुलांना इच्छा होते. त्यावेळी जर तुम्ही अशा गोष्टी केला जाणून बुजून तर ते चुकीचं ठरेल. एखाद्या वेळेस चुकून आलं तर गोष्ट निराळी आहे. चला, वी शुड स्टार्ट व्हेरी क्रिस्प, कारण आपल्याला कसं आहे 45 मिनिटचं लेक्चर हे चांगलं झालं पाहिजे. आणि आता मला सांगायसारखं काही म्हणजे पटपट मी ज्या सूचना, मुलांचे क्वेश्चन्स वगैरे आलेत ते सांगतो. काही मुलांनी मला मॅथ्सचं खूप पाठवलेत की सर सॉल्व केलेलं पहा. अरे बाळांनो, 140च्या वरती मुलं व्हॉट्सअपवरती तुम्ही आहात, बरोबर. मी सगळ्या मुलांचं कसं पाहणार? तर मी तुम्हाला जो अभ्यास देतो बरोबर, रोजच्या रोज तुम्हाला थोडा मी अभ्यास देतो. तो अभ्यास जो आहे, नोट्स मी ज्या पाठवेन त्या नोट्सला मॅच करून पहा. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला सांगतो, जी गणित किंवा वॉट एव्हर मॅथमॅटिक्स, वॉट एव्हर सम्स आय विल बी गिविंग यू, आय विल सॉल्व दोज सम्स फॉर यू. सॅटर्डे संडे मी सॅटर्डे स्पेशली, नॉट इवन संडे, ऑप्शनल ठेवलेत. आणि ती सूचना तुम्हाला दिली जाईल की या सॅटर्डेला काय होणार आहे. व्हेन यू सॉल्व युअर मॅथमॅटिक्स, सी युअर बुक, आन्सर्स विल बी देअर. अगर मी तुम्हाला काही गणित देतोय माझ्याकडून, ती मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे. आणि मला माहिती आहे प्रत्येकाचे गणित डिटर्मिनंटचे, जिथे मी रूटचे व्हॅल्यूज दिलेत, रूटचे नंबर्स घालून दिलेत, बहुतेक लोकांचं चुकलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला ज्या पद्धतीचं रूटचं गणित शिकवलं ते सगळ्यांनी बरोबर केलं. आणि तुम्हाला येईल या दृष्टिकोनातनं मी आणखीन काही 2-4 गणित दिली, ती तुम्ही चुकीची केली आहेत. आणि त्याच्यामध्ये मला हे कळलं की तुम्हा लोकांच्याकडे ते बेसिक्स नाही आहेत. स्क्वेअर रूट्स मधले जर नंबर असतील तर त्या नंबरचं मॅथमॅटिक्स कशा पद्धतीचं असायला पाहिजे हे तुमच्याकडं नाही आहे, तुम्हाला त्याचं नॉलेज नाही आहे. आणि त्यासाठी मी काय करेन, मी तुम्हाला तुम्हाला अभ्यास द्यायचं कारण काय, जेव्हा मी तुम्हाला अभ्यास एखादा देतो त्यावरनं मला कळतं की तुम्हाला काय येतं काय नाही येतं. मी तुम्हाला सांगेन की पटकन मला याचं सॉल्व करून पाठवा. मला 150 एकाच टाईपची गणितं बघायला पटपट उत्तरं असतात, मला माहीत असतात. किंवा मी तुम्हाला उत्तरं पाठवेन, सॉल्व करून देईन. त्याच्यामुळं काय होईल, कॉमन सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल. ज्याला येतं तो पण बघेल, ज्याला न येतं तो पण बघेल, आणि प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. म्हणजे 140-150 नवीन रोज विद्यार्थी 3-4 जसं लोकांना कळतं, मुलांना कळतंय, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगत आहात, तसं ते जास्त जॉईन होत आहेत. व्हॉट्सअपला पण जॉईन होत आहेत. ज्या मुलांच्याकडं मोबाईल नव्हते त्या मुलांच्याकडं आता ते मोबाईल्स यायला लागलेत. ओके, त्याच्यामुळं पालकांनी पण रिक्वेस्ट जाणून घेऊन मोबाईल मुलांना घेऊन दिले. पण मोबाईलचा वापर फक्त आणि फक्त अभ्यासासाठी करा मित्रांनो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, आयुष्यात जर सक्सेस व्हायचं असेल, समाधान आणि सक्सेस दोन ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे असतील, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आई वडिलांचा आदर, मोठ्यांचा आदर, मे व्हॉट कम, एनी कॉस्ट. कुठलेही आई वडील हे कुठल्याही मुलाचे शत्रू नसतात. त्यांनी रागवलं, एखाद्या वेळेस हात उचलला म्हणून ते तुमच्या वाईटासाठी उचलत नाही आहे. सो जस्ट बी केअरफुल. आईवडिलांची ज्यांनी मनं दुखवली त्याला ईश्वराच्या जागी स्थान नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मला भरपूर लोकांचे पॅरेंट्स असे मेसेज येतात, सर जरा मुलांना आदर शिकवा, मुलांना जरा मोठे कोण आले की जरा पाय चरण स्पर्श करायला सांगा. असू दे, त्यांचे जे त्यांना ते जे ट्रॅडिशन त्यांना फील होतात ते मला सांगतात. आलेलं आहे, फार मोठ्या व्यक्तींचे मला अशा पद्धतीचे मेसेज आलेत. तर हे सांगितलं गेलं तरी पालकांचा आदर करून त्या गोष्टी आत्मसात करा, आकलनात आणा. आता एक एवढी मोठी करोनाचा प्रॉब्लेम चालू आहे सगळीकडे, तुम्हाला माहिती आहे. औषधासाठी प्रत्येक देश झटतायत. आता या गोष्टीत काय केलं पाहिजे, या गोष्टीत चांगलं खाणं पिणं केलं पाहिजे. 8-9 तासाची रात्रीची झोप घेतली पाहिजे. रात्रीभर जागून 12, 2-2, 3-3 पर्यंत जागून दिवसभरात झोपण्याला त्याला अर्थ नाही आहे. रात्रीची झोप ही रात्रीचीच झोप असते चांगली. ती छान प्रकारे झोप घ्या.
स्वच्छ छान सुंदर घरातलं जेवण गरम गरम जेवा, आमटी भाजी भाकरी. कारण तुम्हाला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही की कुणाकडे तो करोनाचा विषाणू दडपून बसलाय. कारण ज्याच्याकडे इम्युनिटी जास्त त्याच्यावरती तो काही करू शकत नाही. आणि तो जर त्या इम्युनिटी जास्त असलेल्या माणसाच्या शरीरात असला आणि त्या माणसानं जरी किंवा श्वास जरी मोठ्याने सोडला तरी तो बाहेर येण्याची शक्यता आहे. आणि तो अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये गेला जे कमजोर आहेत, ज्यांना आजार जास्त क्रॉनिक आहेत. सरकार सांगतंय डायबिटीज किंवा जास्त पद्धतीचं हायपरटेन्शन, अनकंट्रोलेबल डायबिटीज, अनकंट्रोलेबल हायपरटेन्शन आफ्टर 65. मी म्हणतो प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक वयाच्या व्यक्तीनं काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. आणि हे करा तुम्ही. काय होतं तुम्हाला सांगतो आणि का सांगायला लागलोय. तुम्हाला जागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या 2 गोष्टी आहेत. एक तुमच्या घरचा TV आणि दुसरं तुमचं मोबाईल. आणि मी पालकांना तुमच्या सांगतोय की तुमच्या मुलांना अँड्रॉइड फोन घेऊन द्या. मी स्वतः व्हॉट्सअपचा ग्रुप तुमचा केला होता. मी का डिलीट केला? कारण मला नाही पाहिजे की कोणी मुलं त्याच्यावरती मेसेज टाकेल, एकमेकाशी कधी संवाद चालू होतात. नाही करायचं आहे मला ते. कारण तुमच्या आयुष्यामध्ये आत्ता ज्या पद्धतीचं ज्या पद्धतीचं तुमचं वातावरण आहे बाहेर, संपूर्ण जग यांच्या पुढं आर्थिक व्यवस्थेचं चॅलेंज आहे. बेरोजगाऱ्या जगभरात निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही नव्यानं शिकून या जगात येणार आहात. जगात येणार म्हणजे जे प्रायोगिक, त्याला काय म्हणतात, प्रोफेशनल वर्ल्ड, व्यावसायिक युग जगामध्ये तुम्ही जरा कदम ठेवणार आहात, पाय ठेवणार आहात. त्यावेळी काय अवस्था असेल कुणाला माहिती आहे. आणि त्यासाठी तुम्ही सक्षम असलं पाहिजे. शिक्षणानं सक्षम बनवलं पाहिजे. आणि शिक्षण घेऊन फायदा काय? तुम्हाला जर सकाळपासून संध्याकाळ जर कामच करता आलं आणि ती तुमच्याकडे ताकदच नसेल तर काय फायदा काय? मी तुम्हाला बार सांगतो बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर आपल्या आयुष्यात मिलिटरीचं डिसिप्लिन आणा. मी करतो मित्रांनो, मी करतो. मी सकाळी लवकर उठतो. काही माझी पाठपूजा, माझी नमाज वगैरे असते ते मी करतो. त्याच्यानंतर मी माझी छोटी छोटी कामं करतो. काही का नाही अर्धा तास व्यायाम करतो. आणि रात्री पटकन जितक्या लवकर होईल 10:30-11 वाजता झोपायला जातो. दुपारी एक 15-20 मिनिटाची जर झोप कुठे मिळेल तर ती मी घेतो. कारण आज मी कुठेतरी स्वतःला जबाबदार समजतोय. कारण तुम्हा सगळ्या लोकांना कुठं ना कुठंतरी तुमच्या आणि माझ्यामध्ये एक असा एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे. एक अशी एक रिलेशन आपल्या सगळ्यांच्यामध्ये निर्माण झालेत. आता काही मुली माझ्यावरती व्हॉट्सअपवरती असतात, काही मुलं माझ्याशी व्हॉट्सअपवरती असतात. माझ्या मुलींसारखे तुम्ही मला आहात. मग तुमची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही? आणि मी जर बेजबाबदार वागलो तर नाही चालणार ना. तसंच तुमचे पालक पण जे बेजबाबदार वागत नाहीत, तुमच्या गरजा पूर्ण करतात. आणि तुमची जबाबदारी ही आहे की आत्ता तुम्ही जबाबदारीने वागलं पाहिजे. तुम्हाला कळत नाही आहे. आणि यासाठी इफेक्टिव्ह पॅरेंटिंग म्हणून एक कन्सेप्ट आणि एक सब्जेक्ट आहे. त्याच्यावरती मी शनिवारी, कदाचित या शनिवारी किंवा पुढच्या शनिवारी मी लेक्चर ठेवीन. कारण माझ्याबरोबर जे काही विद्यार्थी आत्तापर्यंत आले, जे विद्यार्थी मला वाटले, जे माझ्याकडे पर्सनल कोचिंगला येतात, जे विद्यार्थी मला वाटले की यांचं काही होऊ शकणार नाही, मी पालकांना सांगून फी सकट त्यांना परत पाठवलं. आणि काही विद्यार्थ्यांना सांगितलं की सर, पालकांनो तुमचा हा रोल झालाच पाहिजे या विद्यार्थ्याशी. आणि त्या पालकांनी केला आणि त्या मुलांना त्याचं फळ मिळालं, त्या पालकांना पण त्याचं फळ मिळालं. So you have to be very, 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 very responsible about what are you doing. लेक्चर चालताना बोलू नये. आजूबाजूला माझ्या समोर तुम्ही नाही आहात, इकडं तिकडं बघायचं नाही. लेक्चरकडं लक्ष द्या. शाळा, काही शाळांनी पण आपल्या मुलांना सांगितलं TV पहा म्हणून, माझे लेक्चर पहा म्हणून. चांगली गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी माझ्या लक्षात ठेवा. आणि शिक्षण घेऊन फक्त काही फायदा नाही, तुमची तब्येत छान राहिली पाहिजे. कारण खूप मोठे चॅलेंजेस तुम्हाला पुढे येणार आहेत.
मुंबईसारख्या ठिकाणी माणूस सकाळी 5 वाजल्यापासून त्याच्या पायाला भिंगरी असते. इथून तो ठाणा स्टेशनला जातो, मुंबईला लोकल स्टेशनला जातो, 2-2 तास ते प्रवास करतात रात्री, आणि सकाळी 4 ते 5 तास त्यांचे प्रवासात जातात लोकलच्या ट्रेननी. जो चर्चगेटनं विरार किंवा बोरिवलीहून निघतो सकाळी 2 तास 1.5 तासाची ट्रेन असते ती. तिथून स्टेशनपासून ऑफिसला जाणं, ऑफिसपासून स्टेशनला येणं, बोरिवली स्टेशनमध्ये घरातून येणं, घरात परत जाणं, 4 ते 5 तास त्यांचे प्रवासात जातात. आता मला सांगा, 5 तासाचा प्रवास, 8 ते 9 तासाचं ऑफिसमधलं काम, त्या कामाचं स्ट्रेस, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं शरीर घेऊ शकतं का? आज का ब्लड प्रेशर आणि डायबिटीसच्या गोष्टी सगळीकडे जास्त वाढायला लागलेत? त्याचं कारण आहे की माणसाच्या शरीराची क्षमता संपत चालली आहे, कारण तो आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीये. गावखेड्यामध्ये जी छोटी छोटी आमची गावं होती, तर पूर्वी काय व्हायचं माहिती आहे तुम्हाला? काय व्हायचं पूर्वी? सकाळी सकाळी लोक लवकर उठायचे, कारण पाण्याचा नळ सकाळी लवकर चालू व्हायचा, पाणी येतच नसायचं दिवसभरामध्ये. मी कोल्हापूरची तुम्हाला गोष्ट सांगतो आमच्या गावची. सकाळी सरकारी नळ असायचा, प्रत्येकाच्या घरात नळ नव्हती, आणि त्यावेळी जेव्हा तो पाणी यायचं सकाळी, सगळ्यांना उठायला लागायचं. आंघोळी करून घ्या, कपडे बदलून घ्या, कपडे धुवायला टाका, कपडे धुवून घ्या, भांडी धुवून घ्या. त्यामुळं घराला एक असं, ते पाण्यामुळे एक असं वळण लागलं होतं. आता ते आपल्याकडं नाही आहे, कारण 24 तास आपल्याला पाणी अवेलेबल आहे. 1 मिनिट हा. सांगायचं तात्पर्य असं, आपल्याकडं पाणी 24 तास आलं, सगळ्या गोष्टी आल्या, म्हणून आपण लथार्जिक होणं किंवा असं लेझी होत राहणं चांगलं नाही आहे. डिसिप्लिन्ड लाईफ. का मिलिटरीमध्ये डिसिप्लिन असतं? मिलिटरीवाले झोपतात का? त्यांची कशी अशी पोटं वगैरे आली पाहिलेत का तुम्ही? त्यांना पळ म्हटलं की ते 5-5, 6-6 किलोमीटर काय 10-10 किलोमीटर पळू शकतात. त्यांच्यासारखं डिसिप्लिन. आणि का मिलिटरी डिसिप्लिन म्हणतात त्याला? त्यांना राहून चालणार नाही बाळांनो. ते जर आपल्यासारखं कशी पण तब्येत आणि कधी पण झोपायला लागले, कधी पण काय पण करायला लागले, त्यांच्या घरी आईबाप आजारी असतात, त्यांचे बायका मुलं घरी असतात, आणि ते तिथं देशासाठी लढतात आणि तत्पर राहतात. कसली प्रचंड जबाबदारी आहे ती. प्रत्येकानं त्याच इन्स्टिंक्टनी, इन्स्टिंक्ट हा वर्ड तुम्हाला मी शिकवला होता, त्याच इन्स्टिंक्टनी आपलं आयुष्य जगलं पाहिजे. आणि कुणालाही ईश्वरानं दिलेल्या ह्या शरीरावर अत्याचार करायचा अधिकार नाही आहे. चांगली तब्येत करा. आता सगळं जग सांगतं इम्युनिटी, इम्युनिटी, इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे काय? तब्येत चांगली करणं. पुस्तकात होतं, सकाळी आमच्या 10वीच्या पुस्तकात होतं, 10वीच्या नाही, मराठीच्या आणि हिंदीच्या पुस्तकात उठायचं. दररोज सकाळी 6 वाजता उठावे, 7 वाजता दात घासावे, 8 वाजता आंघोळ करावे, असं सगळं आम्हाला ते होतं. सांगलीमध्ये कोणी असाल तर नदीवरती जातो मी, आणि तिथं पहा सकाळी 5-5:30ला कसले वयस्कर माणसं आहेत, पण कसले दणधाकट आहेत एकदम. आम्ही पाहिलेत अशी माणसं. तर चांगलं खा, तब्येतीला सांभाळा, अँड ब्रिंग इन डिसिप्लिन इन लाईफ. रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. एव्हरी डे मी तुम्हाला 5-10 मिनटं याच्याबद्दल सांगेन, आणि तुमच्या डोक्यात बसायला पाहिजे आई वडील. ज्याने आई वडील हा शब्द इथून इथं आणला, त्याच्या आयुष्यात काही अर्थ नाही आहे बाळांनो. आणि मोबाईलचा वापर रात्री जागण्यासाठी नाही, फक्त अभ्यासासाठी. मला जर कुठल्या पालकांची कंप्लेंट आली की सर तुम्ही सांगितलं म्हणून मी मुलांना मोबाईल घेऊन दिला, पण तो आता जागत नाही आहे, तो रात्री झोपत नाही वेळेवर, तर मित्रांनो, मी तुम्हाला ना झूमवरती देईन ना, तुमचा मी एक पेपर तपासीन ना, काही नाही करीन. कारण मला तुमचं नुकसान सहनच होणार नाही आहे. कारण मला फार राग पण येतो आणि दया पण वाटते एखादा व्यक्ती जेव्हा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. नका करू. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला शब्द देतो मित्रांनो, तुम्हाला उत्कृष्ट मार्क पडणार, याची गॅरंटी आहे. आता फक्त आपण टीचिंग स्टार्ट केलं, अजून तुम्हाला मी प्रोसेस नाही सांगितली, हाऊ टू अचीव. एका विद्यार्थ्यानं मला फोन केला, म्हटलं सर मला 60-65% मार्क आहेत, आणि मी संगीतामध्ये खूप लक्ष दिलं, आणि आता मी संगीत सगळं सोडलं, मी आता 10वीमध्ये फक्त तुमच्या मार्गदर्शनाखाली चांगले मार्क मिळवून देईन.
कोळेवाडीचा आहे तुम्हाला वाटतं, कराडमध्ये. मी म्हटलं नाही रे बाळा, संगीत झोप, सॅटर्डे संडे थोडंफार 1-2 तास दे, पण निर्धार पक्का एकदा जर केला कुठल्याही गोष्टीचा तर 90% काम डन आहे. मी तुम्हाला पहिलाच सांगितलंय, शिवाजी महाराजांचे फोटो तुम्ही लावता डीपी मध्ये, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धार, याचा अर्थ समजून घ्या. उगाचच त्यांच्या गुणांचे आचरण करा. त्यांच्या आईबद्दल त्यांचं पहा आदर किती होता. का नाही अशा व्यक्तीला देव आणि सक्सेस देणार? मग मित्र बघा, त्यांचे चांगले मित्र करा. ओके, सो गुड. झालं 11:50. हा, खूप मिस्ड कॉल पण आहेत. काय प्रॉब्लेम आहे बघू. नाही, आपण असं करू शकत नाही. चला, आपण हे पाहिलं होतं की फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. आपण सगळ्यात पहिल्यांदा हा वर्ड शिकला होता की रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय. व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे कुठलीही रिॲक्शन कितपत फास्ट होते. मी काल तुम्हाला सांगितलं की चहाचं भांडं जर जास्त गरम करून जास्त मोठ्या गॅसवरती ठेवलं तर लवकर होतं. चहाचं भांडं कमी गॅस जर कमी केला तुम्ही, इफ यू रिड्यूस द फ्लेम, इट विल टेक सम टाइम, मोर टाइम, इजंट इट? सो दॅट इज हाऊ, बाय यूजिंग द पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर, प्रेशर पण असतं. जसं तुम्ही प्रेशर कुकर जर पाहिला, राईट, मोठ्या उघड्या भांड्यामध्ये इन अ ओपन व्हेसल यू कीप सम फूड टू कुक लाईक पोटॅटो और एनी राईस, सिरियल्स, डाळी किंवा पोटॅटो किंवा व्हॉट यू से भात, अंडी उकडतात. हे तुम्ही बघा एका साध्या भांड्यामध्ये ठेवून आणि तेच प्रेशर कुकरमध्ये ठेवून पहा. प्रेशर कुकरमध्ये अन्न जास्त लवकर शिजतं, रेट ऑफ रिॲक्शन जास्त लवकर होते. कारण का? त्याच्यामध्ये प्रेशर नावाचा वर्ड वापरला गेला आहे. कशा पद्धतीनं काय हे आपण नंतर पाहू. त्याच्याबद्दल आता विचार नाही करायचा, कारण तो भाग तुम्हाला नाही आहे आता. आहे 11वीत आहे. प्रेशरचा कुठल्याही प्रोसेसवरती कशा पद्धतीनं फरक पडतो ते पुढच्या वर्षी आहे, आता नाही आहे. पण लक्षात ठेवा, आता पहिल्यांदा हे रेट ऑफ रिॲक्शन आणि कशा पद्धतीने आणि कुठले फॅक्टर्स त्याला वाढवू शकतात ते आपण पाहिलं. काल पाहिलं आपण जो इलेमेंट, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम आणि झेडन पाहिलं होतं. माझ्या डोक्यात आहे ॲल्युमिनियम रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये झेडनच्या वरती आहे. सगळ्यांनी पटकन 2 मिनिटाचा वेळ देतोय. राईट नाव, ओपन युअर बुक, सी द पेज ऑफ मेटॅलर्जी, किंवा मी जे लिहून दिलेलं होतं इथं त्यातली ॲक्टिव्हिटी सिरीज नेक्स्ट 2 मिनिटामध्ये पटकन लिहा. एव्हरीवन फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स व्हेरी स्ट्रिक्टली. डू दॅट फास्ट. पट लिहा. पोटॅशियम, सोडियम, लिथियम जे काय असेल ते. मला पाठ नसतं, कारण मला परीक्षा द्यायची नाही आहे, तुम्हाला द्यायची आहे. पट लिहा. सगळ्यात शेवटी कोण आहे? गोल्ड असावा. सुरुवातीला पोटॅशियम असावा. आता याच्यामध्ये झालं असेल तुमचं लिहून. झालं का श्रावणी? हा, पटकन कर. ओके ठीक आहे बेटा. मग तू अशा वेगवेगळ्या फोननी फोन केला तर मला कसं दिसणार आहे? हां बोला. 1 सेकंड. आता टी व्हीची लाईट आहे का घरी? मग कारण तुझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे तो.
कारण सगळ्यांना दिसतंय. दॅट इज युअर मोबाईल प्रॉब्लेम. ओके, मी तुला रेकॉर्डिंग पाठवेन. आत्ता फक्त ऐक आणि नंतर तुला मी रेकॉर्डिंग पाठवतो. ओके, छान. असे फीडबॅक येतात मला माझे विद्यार्थी. काही काही असे मी त्यांना सांगून ठेवले की तुम्ही मला फीडबॅक देत जा. श्रावणी असते, श्रुती असते, विराज कधी कधी फीडबॅक देतो. चांगली गोष्ट आहे. आणि लाईट जरी गेली तरी तुम्हाला रेकॉर्डिंग येईल बाळांनो, काळजी करू नका. आणि जिथं जास्त प्रॉब्लेम आहे तिथं काय करता येईल, कारण माय टी व्हीचं यूट्यूब चॅनल पण आहे, ते पण मी आता लाईव्ह करणार आहे एक 8-10 दिवसामध्ये. तर माय टी व्ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पण दिसेल. ठीक आहे की नाही, काही प्रॉब्लेम नाही. डेटा वेस्ट करू नका. अनलिमिटेड डेटा पॅकेज आता खूप साऱ्या कंपनीचे स्वस्त मिळतात, ते घ्या आणि ते अभ्यासासाठी घाला. बरोबर. ओके, सो रेट ऑफ रिॲक्शन, कमिंग बॅक टू द रेट ऑफ रिॲक्शन, ॲज आय टोल्ड यू, टेम्परेचर अँड प्रेशर, बाय यूजिंग these two parameters you can increase the rate of reaction. प्रेशर कुकर, प्रेशर हा वर्ड तिथं आहे, म्हणजे प्रेशर जो आहे, प्रेशर या फिजिकल प्रॉपर्टीचा वापर करून यू कॅन इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन विच हॅपन्स इन प्रेशर कुकर. टेम्परेचर तुम्हाला पहिलाच सांगितलं मी की पहिल्यांदा समजा एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही चहाचं भांडं घेतलं आणि त्याला जर कमी ज्योतवरती ठेवलात आणि तेच भांडं जर तुम्ही हाय ज्योतवरती ठेवलात तर हायवरती ठेवल्यानंतर लवकर चहा होतो, कमीवरती ठेवल्यानंतर चहाला वेळ लागतो. म्हणजे टेम्परेचर रेट ऑफ रिॲक्शनची रेट ऑफ रिॲक्शन वाढवतो. सो टेम्परेचर इज ओव्हर. त्याच्यानंतर आपण हे सांगितलं होतं की काही काही मेटल्सच्या रिॲक्शन, ॲल्युमिनियम रिॲक्शन विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, झिंक रिॲक्शन with zinc element, zinc metal reaction with dilute hydrochloric acid. Now if you compare aluminium and zinc, aluminium reacts faster किंवा zinc reacts faster, both you can find out from your basic knowledge of reactivity series. Simple as that. बेस सांगितलाय तुम्हाला. रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये जो वर आहे तो जास्त लवकर रिॲक्ट होणार. Both aluminium and zinc, when they react with dilute hydrochloric acid, they form the soluble salts. Water soluble salt असं पुस्तकात दिलेलं आहे. तो वर्ड सेंटेन्स महत्त्वाचा आहे. मी काल तुम्हाला लिहून दिलेलं होतं हे. Water soluble salts of these metals are formed and hydrogen gas is given out. H2 is given out. ती रिॲक्शन आहे. तर त्याच्यामध्ये कोण रिॲक्शन फास्ट करतो? जो रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये वर आहे. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स तुम्हाला कालच सांगितलं. आता हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स जो आहे आपण काल लिहिलं आणि बंद केलं सेशन. राईट डाऊन द रेट ऑफ रिॲक्शन, इफेक्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन ड्यू टू कॉन्सन्ट्रेशन. राईट डाऊन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एलिमेंट्स किंवा रिॲक्टन्स. ओके, रिॲक्टन्स means what? You know very well, whenever the reaction happens, for example, carbon when burnt along with, म्हणजे it burns in air, air मध्ये कार्बन जेव्हा बर्न होतो, it means it combines with oxygen to form CO2, carbon dioxide. Okay, now the thing is that सफिशियंट ऑक्सिजन असल्यावर ही रिॲक्शन होते. हे सांग आता तुम्हाला ती डीपमध्ये नाही आहे, सो डोंट वरी अबाउट इट. सो CO2 फॉर्म झाला, isn't it? Now this CO2 gas is given out, isn't it? आता ही सांगा मला, सगळ्यात पहिल्यांदा कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. नंबर 1 शिकलो आपण. नंबर 2 कार्बन इज सॉलिड, गॅस अँड गॅस, ॲरो दाखवलेला आहे. ही एक गोष्ट शिकलो. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स, याला काय म्हणतात? रिॲक्टन्स. याला काय म्हणतात? प्रॉडक्ट्स. तर या रिॲक्टन्सच्या कॉन्सन्ट्रेशनवरती पण रेट ऑफ रिॲक्शन अवलंबून असतो. किती लवकर रिॲक्शन आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय परत सांगतो, कारण इथं आपला तो वर्ड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन म्हणून. जर तुम्ही 2 ग्लासेस घेतले पाण्याचे, एकामध्ये 2 चमचे साखर टाकली आणि एकामध्ये 10 चमचे साखर टाकली, कुठलं जास्त गोड लागेल?
जे जास्त गोड लागेल ते हायली कॉन्सन्ट्रेटेड. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ते हायली कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ज्या ग्लासमध्ये जास्त साखर आहे ते तुम्हाला जास्त गोड लागणार. इट मीन्स इट इज मोर कॉन्सन्ट्रेटेड. सो डू यू अंडरस्टँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्ट्स मीन्स. आता समजा हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सोल्युशन घेतलं आपण. इफ यू टेक हायड्रोक्लोरिक ॲसिड सोल्युशन, हायड्रोक्लोरिक ॲसिड सोल्युशन जेव्हा घेतो तुम्ही त्याचा अर्थ पाणी आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड यांचं प्रमाण. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड समजा 10 ml घेतला 100 mlच्या पाण्यामध्ये आणि 50 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं 100 mlच्या पाण्यामध्ये. विच इज मोर कॉन्सन्ट्रेटेड. फॉर एक्झाम्पल समजा इथं असं एक 50 mlचं 100 ml वॉटर आहे. 100 ml वॉटर इज देअर अँड इन दिस ग्लास 100 ml water is there. If I add 10 ml of HCl here, 10 ml of HCl आणि यातनं मी 10 ml पाणी काढून 10 ml HCl घातलं तर 10% म्हणजे 10 ml HCl and 90 ml water, isn't it? Similarly, if in this I put 50 ml HCl and 50 ml water, so it has 50 ml HCl and 50 ml water. It means what बच्चे लोग? This glass is having more concentrated solution of HCl. More concentrated solution of HCl. तर कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ कळाला. तर जेव्हा हे रिॲक्टन्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल ही रिॲक्शन आपण घेऊया. NaOH प्लस HCl इज गिव्स NaCl प्लस H2O. ही एक छोटीशी रिॲक्शन तुमच्या एक्झाम्पलसाठी मी दिली. ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. बेस ॲसिड याला बेस म्हणतात. नाऊ वी विल नॉट गो इन दॅट. आता ही रिॲक्शनमध्ये NaOH जर जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये HCl वापरलं तर रेट ऑफ रिॲक्शन वाढणार. सो मोर इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्ट्स, मोर विल बी द रेट ऑफ रिॲक्शन. दिस मच टॅगलाईन is enough. This important sentence you write down. More is the concentration of reactants, more is the rate of reaction. आपल्या एक्झाम्पल पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिले ते आता आपण लिहून घेऊया. मला वाटते यू अंडरस्टूड व्हॉट डू यू मीन बाय कॉन्सन्ट्रेशन. आणि लगेच सबसिक्वेंटली मी तुम्हाला सांगितलं मोर इज द कॉन्सन्ट्रेशन, मोर इज द रेट ऑफ रिॲक्शन. ओके, नाउ वी विल स्टडी वन एक्झाम्पल फ्रॉम द बुक. So I will just rub this. Okay, so write down dilute. पुस्तकात जे दिलेले ते एक्झाम्पल लिहा. dilute HCl, dilute hydrochloric acid reacts slowly with calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेट आपण काल शिकलो, शहाबादी फरशी जी आपल्या घरात वगैरे असते ती. Therefore, calcium carbonates disappears slowly and CO2 also
सॉरी लिबरेट्स स्लोली. आता याच्यामध्ये काय, कॅल्शियम कार्बोनेट काही नाही, ही रिॲक्शन दिली आहे त्यांनी. डायल्यूट HCl बरोबर रिॲक्ट होतं. इथं आपण घालू, अच्छा ठीक आहे, मोठी रिॲक्शन लिहू. चहाची पण, चहा जो असतो चहामध्ये पाणी तुम्हाला जे साखर जास्त साखर घातल्यानंतर जे पाणी गोड लागतं ते पण ते दॅट इज ऑल्सो द कॉन्सन्ट्रेशनचं एक्झाम्पल आहे. आता इथे त्यांनी सांगितलं आहे डायल्यूट HCl रिॲक्ट्स विथ कॅल्शियम कार्बोनेट अँड देअरफॉर कॅल्शियम कार्बोनेट डिसअपियर्स स्लोली अँड CO2 इज फॉर्म्ड. रिॲक्शन मी लिहित नाही कारण तुम्हाला रिॲक्शन ती नाही आहे. डायल्यूट HCl रिॲक्ट स्लोली विथ कॅल्शियम कार्बोनेट कॉमा लिहून disappears slowly and कार्बन डायऑक्साइड जो लिबरेट होतो दॅट इज ऑल्सो स्लोली. कार्बन डायऑक्साइड लिबरेट्स स्लोली. Dilute HCl reacts slowly with calcium carbonate. Calcium carbonate disappears slowly and CO2 liberates slowly. म्हणजे CO2 हळूहळू निघताना दिसेल. As against if concentrated HCl, if concentrated CONS dilute ला DIL असं लिहितो मी, तुम्ही लिहू नका पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुस्तकात असेल तर लिहा सरळ. concentrated HCl reacts आता काय लिहिणार फास्ट. concentrated HCl reacts with CO3. रिॲक्शन टेक्स प्लेस असं लिहा. रिॲक्शन टेक्स प्लेस, कारण आपल्याला तेच शिकायचं आहे आणि सांगायचं आहे परीक्षकाला. रिॲक्शन टेक्स प्लेस रॅपिडली किंवा ॲट फास्टर रेट, असं काय पण लिहा. रॅपिडली और ॲट फास्टर रेट. रिॲक्शन टेक्स प्लेस रॅपिडली और रॅपिडली वर्ड लिहा किंवा ॲट फास्टर रेट. ओके. ऑब्वियसली CaCO3 डिसअपियर स्लोली म्हटलंय तर लिहा CaCO3 डिसअपियर्स फास्ट. हे एक्झाम्पल लिहावं लागेल ना तुम्हाला, परीक्षेत विचारतील विथ एक्झाम्पल यू टेल. डिसअपियर्स फास्ट अँड CO2 ऑल्सो लिबरेट फास्ट. ऑब्वियसली CO2 पण बस असं ते इफरवसेन्स ज्यादा असणार आहेत त्याच्यामध्ये, बरोबर ना. सो दिस इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्सचा फरक रेट ऑफ रिॲक्शन वरती काय, मोर कॉन्सन्ट्रेशन मोर फास्टर इज अ रिॲक्शन, एवढंच आहे. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला द्यावं लागेल की जेव्हा कॅल्शियम कार्बोनेट आणि डायल्यूट HClची रिॲक्शन होते, डायल्यूट HCl धीरे धीरे स्लोली डिसअपियर होत लागतो आणि स्लोली कार्बन डायऑक्साईड पण यायला लागतो. पण जर डायल्यूट HCl कॉन्सन्ट्रेटेड असेल तर कॅल्शियम कार्बोनेट फास्ट डिसअपियर होतो आणि फार पटपट असं तुम्हाला कार्बन डायऑक्साईड बाहेर येताना दिसेल. इफरवसेन्स वगैरे दिसतात असे ते. कळलं? दिस इज व्हॉट यू हॅव टू राईट. आय विल वेट फॉर अ मिनिट, राईट डाऊन एव्हरीथिंग. आपण एक दिवस चांगलं शाळेसारखं करायचं, म्हणजे क्लासरूम जशी असते ना आपली लाईव्ह, तसं आपण सगळी मुलं काही लोक आता किती येतील तेवढी झूमवरती आपण येऊ आणि संपूर्ण टी व्हीवरती असं आपलं ते सगळं दिसेल आणि आपण एक छानपैकी क्वेश्चन आन्सर सेशन्स घेऊया 1 by 1. म्हणजे एकदम आता प्रत्येकाने त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा तुम्ही हात वर करायची प्रोसेस असते त्याच्यामध्ये, रेज हँड म्हणून असतं, ते तुम्हाला शिकवेन मी. आणि मग आपण क्वेश्चन आन्सर्स करू आणि बघू, मग चुकलात तर मी तुम्हाला करेक्ट करेन. अशा पद्धतीचं आपण एक छानसं सेशन करू. आणि
मजा येईल, काहीतरी वेगळं असं. नेक्स्ट, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. आता टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, जर टेम्परेचर वाढली, तुम्हाला मगाशी सांगितलं चहाचं भांडं कमी फ्लेमवरती ठेवा आणि जास्त फ्लेमवरती ठेवा, काय होतं? संपला विषय. मोर इज द टेम्परेचर, द रेट ऑफ रिॲक्शन विल बी फास्टर. Write down temperature of the reaction. Temperature of the reaction. मी जरा रिॲक्शन नेहमी कॅपिटलमध्ये लिहितो उठून दिसावं म्हणून, तुम्ही नॉर्मल इंग्लिशमध्ये लिहा. इट शुड बी अ स्मॉल लेटर. टेम्परेचर ऑफ रिॲक्शन, ऑफ द रिॲक्शन. माझं लिहिताना तुम्ही पाहिलं असेल कधी आर एक कॅपिटल येतो सहसा कुठं पण आणि ओ पण येतो असं मला वाटतं. सो जिथं कॅपिटलची आवश्यकता तिथं कॅपिटल असलं पाहिजे, जिथं स्मॉल लेटरमध्ये लिहावं लागेल तिथं स्मॉल लेटर असलं पाहिजे. सो अकॉर्डिंगली यू शुड राईट युअर इंग्लिश. ओके. सो टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. रिॲक्शन, रिॲक्टंट नव्हे, रिॲक्शन म्हटलंय म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही जर आहे, मेटॅलर्जीमध्ये तुम्ही जर गेलात, मेटॅलर्जी नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये काही इलेमेंट लाईक झिंक आणि अल्युमिनियम मध्ये एक बँड आहे. एक सेकंड ना, तुम्हाला सांगतो मी. बँड म्हणजे मधला जो पॅच आहे त्या रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये, पेज नंबर मेटॅलर्जी. नेक्स्ट चॅप्टर मी ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे तुमचं कार्बन कंपाऊंड सुरू करणार आहे याच्यानंतर सायन्सचा. फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. ओके, पेज नंबर 97 वरती रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे. मी परत लिहितो का, आय वॉन्ट यू टू मेक अंडरस्टँड टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. आणि एक तुमची रिव्हिजन पण होऊन जाईल. के, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, दे रिॲक्ट विथ वॉटर. नेक्स्ट, Mg, मॅग्नेशियम, aluminium, zinc, Zn, iron, Fe, tin, Sn, lead, Pb, copper, Cu, mercury, Hg, silver, Ag आणि gold, Au. तर हे जे आहेत they react with water. This all react with acid. React with acid. This all म्हणजे हे सगळेच ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात, पण हे वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाहीत. जोपर्यंत आपण मेटॅलर्जीमध्ये जाऊ तोपर्यंत तुमचं हे पार्ट झालेलं असणार आहे. आणि मेटॅलर्जीमध्ये दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर रिॲक्ट विथ ऑक्सिजन म्हणून दिलेलं आहे, असं इथून इथंपर्यंत रिॲक्ट विथ ऑक्सिजन असं लिहिलेलं आहे. आणि वरनं खालपर्यंत इथंपर्यंत गोल्ड ऑक्सिजनशी रिॲक्ट होत नाही. म्हणून तुमच्या गळ्यातलं जे दागिने असतात, दागिने नेहमी जे बनतात ते सोन्याचे बनतात, चांदीचे बनत नाहीत. चांदी जर घातली तर काळी पडते. पहा, तुमच्या चांदीच्या काळी पडते कारण इट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. दिस ऑल रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. दिस रिॲक्ट्स विथ ओनली वॉटर, H2O, अँड दिस ऑल रिॲक्ट्स विथ HCl, ॲसिड. ॲसिड घाला फक्त, HCl नको. Okay, so when you do this, you should remember one thing, की आपण जेव्हा ही ॲक्टिव्हिटी सिरीज लिहिणार आहे मेटलची, त्यावेळी हे गोष्ट लक्षात ठेवायची. इथे लिहायचं दे रिॲक्ट विथ HCl, वॉटर. दे ऑल रिॲक्ट विथ ॲसिड. नेहमी HCl माझ्या तोंडात कारण येत, त्याचं कारण असं आहे की मेटलच्या ज्या ॲसिड बरोबरच्या रिॲक्शन्स आहेत पुढं त्या सगळ्या HCl बरोबरच आहेत. आता तुम्ही जेव्हा Al आणि Znचं पहिलं रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द रिॲक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स म्हणून जो पहिला पॉईंट तुम्ही शिकला त्याच्यामध्ये HCl तुम्ही ऐकलं ना, त्याच्यामुळे HCl माझ्या तोंडात बसलं. तर इट इज अ ॲसिड. ॲसिड बरोबर हे सगळे रिॲक्ट होतात आणि इथून इथंपर्यंत ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात. आणि हा Au हा रिॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात लास्टला आहे.
होतो रिॲक्ट, त्याला एक वेगळं आहे ज्याच्यामुळे ते रिॲक्ट होतं किंवा असा विरघळायला लागतो. मध्ये तुम्हाला माहीत असेल की तुमचं सोनं आम्ही शायनिंग करून देतो, म्हणजे चकचकीत करून देतो असं म्हणत लोक दारी यायला लागलेले होते. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला वाटतं एक 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की काय सांगलीमध्येच मला हा अनुभव आला होता की काही लोक यायचे आणि म्हणायचे की तुमचं सोनं आम्ही चकचकीत करून देतो, आणि ते जे सोल्युशन वापरायचे त्या सोल्युशनमध्ये ते चकचकीत व्हायचं पण त्यातलं सोनं ते विरघळायचं. जसं मिठाचा खडा पाण्यात ठेवला की वरनं कसं जरा 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 तो मीठ विरघळतो, कारण जो सरफेस वॉटरशी कॉन्टॅक्टमध्ये असतो तो पहिल्यांदा विरघळतो आणि आतला मग एक्सपोज होत जातो. तसं सोन्याचं वरचं थर असं विरघळत जायचं आणि ते खाली सोनं त्याच्यामध्ये राहायचं आणि दे यूज टू गिव्ह दॅट. पण ते लोकांच्या वाव चकचकला. तर स्त्रियांच्या लक्षात त्यावेळी येत नव्हतं की त्याचं वजन कमी व्हायचं आणि अशा पद्धतीचं सोन्याची अशी टोळीच होती. त्यावेळी आम्हाला ते ऐकून माहिती आहे, आम्हाला म्हणजे माझ्या घरी असा एक्सपिरियन्स नाही आला पण आहे ऐकून त्यावेळी होतं असं. तो दॅट इज दे, म्हणजे एयू सांगायचं तात्पर्य की गोल्ड जे आहे ते रिॲक्ट होत नाही असं नाही, होत पण एक्स्ट्रीम आहे त्याची काहीतरी रिक्वायरमेंट रिॲक्ट होण्यासाठी. ते बघू नंतर, आलं तर आपण करू. त्याच्यानंतर हे झालं. आता पहा टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. इथं जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये ॲसिड बरोबर हे सगळे रिॲक्ट होतात, ॲसिड बरोबर हे सगळे रिॲक्ट होतात, पण यातले काही जे मेटल्स आहेत ते इमिजिएट रिॲक्ट होत नाहीत ॲसिडमध्ये घातल्या. त्यांना हीट करावं लागतं. ही रिॲक्शन मी तुम्हाला दाखवेन. ओके, ही रिॲक्शन मी तुम्हाला आता जर आपल्याकडे थोडा वेळ असला तर मी तुम्हाला ही रिॲक्शन दाखवणार आहे. ओके, 12-20 झालेत, कदाचित दाखवेन. तर हीट दिलं तर काही मेटल यातले, मी सांगणार नाही कुठले आणि काय, शोधून काढायचं आहे तुम्ही. दॅट इज युअर एक्सरसाइज. HCl मध्ये घातलं एखादं मेटल की कुठलं मेटल लगेच रिॲक्ट होतं. HCl मध्ये एखादं मेटल घातलं की फक्त हीट केल्यावरच ते रिॲक्शन करायला सुरू करतं. असे दोन प्रकार मी तुम्हाला सांगितलं. याचा अर्थ टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. टेम्परेचर कॉजेस द रिॲक्शन टू हॅपन ऑल्सो या गोष्टीमध्ये. पण टेम्परेचर दिल्यावरच काही मेटल ॲसिड बरोबर रिॲक्ट होत आहेत, काही मेटल विदाउट टेम्परेचर ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात. कारण का? रिॲक्टिव्हिटी. आता तुम्ही जर इथं कम्पेअर केलं टेम्परेचर आणि रेट ऑफ रिॲक्शनला, तर या गोष्टीमध्ये तुम्हाला हे कळेल की काही मेटल्स आहेत ते विदाउट टेम्परेचर रिॲक्ट होतात, काही टेम्परेचर दिल्यावरच रिॲक्ट होतात. सो टेम्परेचर हिअर कॉजेस द रिॲक्शन टू हॅपन. पण टेम्परेचर रेट ऑफ रिॲक्शन वाढवतं हे आपल्याला इथं बघायचं आहे. कारण काल बोलताना मला आठवते मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती. तर याचं एक्झाम्पल तुम्ही चुकून पण द्यायचं नाही. हे रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये ॲक्टिव्हिटी सिरीज जो पहिल्या सुरुवातीचा पार्ट होता, डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ मटेरियल, त्यावेळी तुम्ही देऊ शकता की बाबा हा यातला पर्टिक्युलर मेटल जो आहे कुठला आहे फाइंड आउट करा. HCl बरोबर लगेच मिसळल्या रिॲक्ट होतो, बट सम अदर मेटल इन धिस डझंट रिॲक्ट इमिजिएटली विथ HCl, यू नीड टू हीट इट, कारण त्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. हे एक्झाम्पल तुम्ही इकडं द्यायचं नाही, इथं कुठलं एक्झाम्पल द्यायचं सांगतो तुम्हाला, पण हे लिहून घ्या, येणार आहे पुढे म्हणून म्हणतोय. सो टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, कारण काल सांगताना मी तुम्हाला हे सांगितलं होतं की काही मेटल हीट केल्यावरच HCl रिॲक्ट होतात, तर ते इथं द्यायचं नाही आहे. इथं रिॲक्शन स्टार्ट करायला हीट द्यावी लागते, पण इथं रिॲक्शन व्हायला लागली आहे, होते, पण त्याचा रेट आणखीन वाढवायसाठी जर तुम्ही टेम्परेचर दिलं तर रिॲक्शन आणखीन फास्ट होते. हे इथं सांगायचं आहे. फरक समजून घ्या. पुढचं एक्सप्लेनेशन वाचतो. While studying decomposition reaction, you have carried out the decomposition of limestone. Limestone आपण कॅल्शियम कार्बोनेटला जेव्हा हीट केलं काय झालं होतं? कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड.
The lime water does not turn milky before hitting the limestone because of the zero rate of reaction. From this it is learned that the rate of reaction increases on increasing the temperature. आता हे वाचा, सरळ सरळ आहे, बरोबर. एक मिनिट हां. मी ही तुमची रिॲक्शन काढून ठेवली होती, एक सेकंड, पुस्तकात नाही आहे. जस्ट मिनिट, लेट मी कन्फर्म. तोपर्यंत लिहून घ्या तुम्ही. द लाईम decomposition of limestone, write down, decomposition of limestone the lime water does not turn milky बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. आता रिॲक्शन आपण काय केली होती ती तुम्हाला मी परत एकदा सांगेन. कसं तर आपण अशी एक रिॲक्शन केली होती. याच्यामध्ये वी हॅड टेकन कॅल्शियम कार्बोनेट इन दिस. कॅल्शियम कार्बोनेट इज नथिंग बट लाईमस्टोन. काइंडली राईट डाऊन लाईमस्टोन. आपण याचे तुकडे तुकडे केलेले होते रेट ऑफ रिॲक्शन वाढवायसाठी. आणि याच्यामध्ये असं एक कॉर्क टाका, रबर कॉर्क असतो, त्याच्यामध्ये होल करा, असं एक पाईप टाका आणि अशी एक डिलिव्हरी ट्यूब करा. टेक अ डिलिव्हरी ट्यूब आणि इथं अशी एक बॉटल ठेवा. तुम्ही सरळ पण सगळी ही बॉटल करू शकता यूट्यूब करून, पण मी अशी रिॲक्शन केली तुम्हाला अशीच दाखवतो. आणि याला तुम्ही क्लॅम्प करू शकता आणि एका क्लॅम्प करून स्टँडवरती इथं, आणि याला हीट करायसाठी बर्नर लावायचा आहे खाली आणि हा स्टँड. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही हे कॅल्शियम कार्बोनेटला हीटच नाही केलं किंवा तुम्ही करून बघा, थोडीशी हीट लावा, हलकासा बर्नर ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये जे तुम्ही लाईम वॉटर घेतलेलं आहे, लाईम वॉटर असतं ना, तुम्हाला सांगितलेलं आहे जो पानातला चुना खातात त्याच्यामध्ये जरा पाणी टाका आणि नंतर फक्त असा हलवा त्या चुन्या पाण्याला आणि फक्त पाणी बाहेर काढा. ते पाणी इज लाईम वॉटर, ते इथं तुम्ही वापरू शकता. आणि ज्यावेळी ही कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही हीट जास्त जोराने सुरू करता, हा फास्ट मिल्की बनतो. म्हणजे हे जे लाईम वॉटर आहे पांढऱ्या रंगाचं असतं ते मिल्की व्हाईट बनतं. काय बनतं? दुधासारखं बनतं. का? बिकॉज the carbon dioxide released in this reaction turns lime water milky. आणि तो फास्ट त्याला मिल्की मध्ये कन्वर्ट करतो इफ यू स्टार्ट हिटिंग फास्ट और विथ मोर फ्लेम. दॅट इज व्हॉट द रिॲक्शन का टेम्परेचर का इफेक्ट सांगायचा. इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर, मोर टेम्परेचर, यू विल स्टार्ट, इट्स विल स्टार्ट मोर बरं ठीक आहे, जाऊ दे. तुम्ही हे सांगा की अभि तुम्ही कॅल्शियम कार्बोनेट घातलंय आणि तुम्ही इथं हा डिकम्पोज व्हायला सुरू झाला, काय झालं? तुम्हाला इथं कार्बन डायऑक्साईड इकडं आला, हा लाईम वॉटर मिल्की व्हायला सुरू होतो. पण जसं तुम्ही हीट द्यायला सुरू करता फास्ट हा मिल्की व्हाईट व्हायला स्टार्ट होतो. दॅट इज वॉट दे हॅव रिटन की द लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन. लाईमस्टोनला हीट करण्यापूर्वी हा व्हाईट मिल्की व्हाईट होत नाही. देन because there is no rate of there is no reaction, zero rate of reaction. But when you start heating, as you increase the temperature of calcium carbonate, its decomposition start. Decomposition म्हणजे काय? Calcium carbonate upon heating converts into calcium oxide plus CO2. This is also solid, this is also solid. कळलं? So this calcium carbonate upon heating तुकडे होतात in two products, so it is a decomposition reaction. If you do not heat, you cannot see that this water is getting milky white. If you start heating, as soon as you start heating, this lime water turns milky white. कळलं? So the temperature increases the rate of reaction. Simple as that. पुढे कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय?
रेट ऑफ रिॲक्शनमध्ये हा एक 5वा पॉईंट आहे ABCDE, की कॅटॅलिस्ट काय करू शकतो रेट ऑफ रिॲक्शनमध्ये, ते आपण आता स्टडी करायचं आणि त्याचा एखादं एक्झाम्पल. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, कॅटॅलिस्ट काय करतो आणि एखादं एक्झाम्पल, एवढंच आहे आणि काय नाही. आता ह्याच्यामध्ये काय शिकलो आपण, टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, बर्नर जर मोठा केला, जाळ लावली त्याला, तर तो जो लाईम वॉटर दुसऱ्याच्या टेस्ट ट्यूबमध्ये ठेवलं, इट स्टार्ट्स टर्निंग मिल्की व्हाईट फास्टर, इजंट इट, बिकॉज कार्बन डायऑक्साईड इज प्रोड्यूस्ड ड्यू टू डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. नेक्स्ट, ऑन हिटिंग, आता इथं पहा, कॅटॅलिस्टच्या अंडर रेट ऑफ रिॲक्शन तुम्ही कॅटॅलिस्टही वाढवू शकता. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल प्रॅक्टिकल देतो. आता मुलं अभ्यास करतात, मध्येच गप्पा 4-5 मुलांना समजा तुम्ही ठेवलं, किंवा वर्गामध्ये पहा, वर्गामध्ये अभ्यास करतात किंवा एखाद्या शिक्षकांना कुणी बोललं, ते बाहेर गेले की त्यांचं डिस्कशन लगेच सुरू होतं एकमेकामध्ये विद्यार्थ्यांचं. पण जसं शिक्षक आले, अभ्यास पटपट लिहायला सुरू होतो. सो टीचर्सचं प्रेझेन्स इन क्लासरूम ॲक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट. प्रोसेसला फास्ट होण्यासाठी ते प्रवृत्त करतात. त्यांचं प्रेझेन्स क्लासरूममध्ये causes the concentration of boys in study. If the teacher goes, the concentration is lost in studies and they start talking to each other. ते मुलं एकमेकाशी बोलायला लागतात. तो who is catalyst for the better studies? Teacher. पण टीचर स्टडी करतात का तुमच्या बरोबर? नाही. So catalyst is a substance or it's a element or a substance which speeds up the reaction but do not take part in the reaction. टीचर अभ्यास करत बसत नाहीत, पण त्यांच्या प्रेझेन्समुळे मुलं अभ्यास करतात, लवकर संपवतात अभ्यास. So the presence influences the rate of reaction, but the substance which is present while reaction to happen doesn't take part in the reaction. जर त्यांनी रिॲक्शन मध्ये पार्ट घेतला तर इट विल बिकम द रिॲक्टंट, हो की नाही? मग इफ इट इज अ रिॲक्टंट, देन यू कॅनॉट कॉल इट ॲज अ कॅटॅलिस्ट. टेकिंग पार्ट, मेकिंग द रिॲक्शन टू स्पीड अप विदाउट टेकिंग पार्ट, बट प्रेझेन्स इज निडेड. शिक्षक पाहिजेत, लवकर अभ्यास क्लासरूममध्ये व्हायचा असेल तर. सर तुम्ही थांबा येतं, नाही तर मुलं गडबड करतात, अभ्यास करत नाहीत. मग सर आले, पटपट अभ्यास. प्रेझेन्समुळं अभ्यास होतो, पण ते सर काय अभ्यास करत त्यांच्याबरोबर बसत नाहीत किंवा त्यांना अभ्यासाला मदत करत. अभ्यास होण्यासाठी त्यांचा प्रेझेन्स इज इनफ, ते कोणाचा अभ्यास करत नाहीत, बरोबर की नाही? सो हिअर कॅटॅलिस्ट इज द सबस्टन्स बिकॉज ऑफ विच the rate of reaction increases but it doesn't take part in the reaction, that is catalyst. आता एक्झाम्पल, कॅटॅलिस्ट काय ते तुम्हाला कळलं. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंजेस टू इट. म्हणजे त्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस होत नाही, त्याचा अर्थ तो केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेतच नाही. सिम्पल डेफिनेशन अशी आहे त्याची. It speeds up the reaction but it doesn't take part in the reaction. Okay, so write down the definition. The substance I will write down. Catalyst म्हणजे काय पहिला लिहूया आपण. The substance whose presence चेंजेस द रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे इन्क्रीजेस, शक्यतो इन्क्रीज करण्यासाठी वापरतो. रेट ऑफ रिॲक्शन कमी करण्यासाठी किंवा रेट ऑफ रिॲक्शन मॉडरेट ठेवण्यासाठी कंट्रोलिंग म्हणून पण काही गोष्टींचा उपयोग होऊ शकतो, बरं का. हू चेंजेस द सबस्टन्स, नाही प्लीज डॅश करा, पुस्तकात जे आहे ते लिहूया आपण, कारण बुक लँग्वेज इज इम्पॉर्टंट. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स, माझी लँग्वेज कशी असेल? द सबस्टन्स which do not take part in the reaction but
which do not take part in the reaction but speeds up the reaction is called as catalyst. असं मी सांगितलं तुम्हाला, त्यांनी तेच दिलंय. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स, मी हे खोडतो, इन हुज प्रेझेन्स, ज्याच्या प्रेझेन्सीमध्ये, इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस, द रेट ऑफ chemical reaction, rate of chemical reaction changes, पण it doesn't take part in the reaction. त्यांनी कसं लिहिलं पुस्तकात ते लिहायचं आपण. without causing any chemical change to it. Any chemical change to it. The substance, एक पदार्थ ज्याच्या प्रेझेन्सीमुळं रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंज होते, पण त्या सबस्टन्सवरती कुठलाही केमिकल चेंज, त्या सबस्टन्सचा कुठलाही केमिकल किंवा त्या सबस्टन्समध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल चेंज होत नाही. शब्दशः मराठी अर्थ करणं थोडं कठीण होतं, पण प्रयत्न करतोय मी, कारण आपल्याकडं काही मराठीचे विद्यार्थी पण पाहत आहेत आणि आपली भाषाच आहे मराठी, तर आपण मराठीमध्ये आणखीन छान समजू शकतो. सो अलॉंग विथ इंग्लिश आय विल डेफिनेटली ट्राय टू एक्सप्लेन यू इन द मराठी. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज इन दॅट सबस्टन्स. म्हणजे त्या सबस्टन्समध्ये कुठलाही प्रकारचा केमिकल चेंज होत नाही, तो आहे तसा राहतो. जर त्याच्यामध्ये केमिकल चेंज झाला याचा अर्थ तो पण केमिकल रिॲक्शनचा हिस्सा झाला, तो कॅटॅलिस्ट होऊ शकत नाही. कॅटॅलिस्ट शुड बी प्रेझेंट विदाउट टेकिंग पार्ट इन रिॲक्शन. चला लवकर रिॲक्शन करा, दॅट इज कॅटॅलिस्ट. आणि त्याच्यामध्ये काही केमिकल चेंज होत नाही, पण त्याच्या प्रेझेन्समुळं रेट ऑफ रिॲक्शन चेंज होते. आता याने फास्टर लिहिलेलं नाही आहे इथे किंवा स्लोअर लिहिलेलं नाही आहे, चेंज होतंय म्हणून लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काही रिॲक्शन्स ज्या असतात ना मित्रांनो, या अनकंट्रोलेबल असतात. आहेत काही रिॲक्शन, मग त्याला कंट्रोल करायसाठी पण कॅटॅलिस्टचा वापर केला जाऊ शकतो. याचा अर्थ सांगतोय मी तुम्हाला, चेंज. ह्यानी इथं फास्टर म्हणून म्हटलेलं नाही आहे. मी तुम्हाला कॅटॅलिस्टची डेफिनेशन सांगताना काय सांगितलं सुरुवातीला माझ्या शब्दामध्ये, कॅटॅलिस्ट इज द सबस्टन्स विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन बट डझंट टेक पार्ट इन द रिॲक्शन. पुस्तकात काय दिलंय, विच चेंजेस द रेट ऑफ रिॲक्शन बट डझंट टेक पार्ट इन द रिॲक्शन. आपण चेंज वर्ड इस्तेमाल करू इथं आता. सो द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट. त्याला कुठल्याही पद्धतीचा केमिकल चेंज होत नाही. एक गोष्ट 4 वेळा सांगतोय मी, जेणेकरून तुमच्या डोक्यात घुसून जावी. पुढे आता बघा, त्यांनी एक रिॲक्शन दिली आहे, पुस्तकातल्या रिॲक्शन तुम्हाला लिहायला हवेत. लिहा. 2KClO3, याला म्हणतात पोटॅशियम क्लोरेट. असे जेव्हा मी एखादे कंपाऊंड लिहितो त्याच्या खाली मित्रांनो नाव लिहा, कारण हे तुम्हाला शिकणं फार गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचे जे कंपाऊंड आहेत त्यांची नावं तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. पोटॅशियम क्लोरेट. आता याला जर तुम्ही हीट केलं तर हा हीट नाही लिहिलेला आहे. द रेट ऑफ द अबाव रिॲक्शन निदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन ऑफ टेम्परेचर. बघा काय म्हटलंय त्यांनी. आता या रिॲक्शनमध्ये तुम्ही हीट करताय बरोबर, तर काय झालं, 2KCl + 3O2 अशी ही रिॲक्शन आहे. ऑक्सिजन बाहेर येतो आणि पोटॅशियम क्लोराईड आहे इथे.
पोटॅशियम क्लोराईड लिहून घ्या, माहीत नसेल तर पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोरेट. म्हणजे पोटॅशियम क्लोरेटचे तुम्ही तुकडे तुकडे पण करा आणि त्याला टेम्परेचर जरी दिलं तरी रेट ऑफ रिॲक्शनमध्ये काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही मँगॅनीज डायऑक्साईड याला जर तुम्ही याच्या प्रेझेन्समध्ये तुम्ही जर याला हीट केलं, कोणाच्या, या मँगॅनीज डायऑक्साईड, लिहा परत नाव लिहा, MnO2, फार रिॲक्शनमध्ये मँगॅनीज डायऑक्साईड, स्पेलिंग जरा चेक करा, कधी कधी माझं चुकू शकतं. मँगॅनीज डायऑक्साईड, तर मँगॅनीज बघूया आपण एकदा. मँगॅनीज, हां इथं ए पाहिजे, बस बाकी सगळं ठीक. ओके, जेव्हा मँगॅनीज डायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये याला हीट जर कराल तुम्ही तर हा फार रॅपिडली डिकम्पोज होतो. डिकम्पोज रिॲक्शन आहे कारण ह्याचे तुकडे होत आहेत KCl आणि ऑक्सिजनमध्ये. सो याचे जे हे तुकडे होत आहेत, जर हे तुकडे तुम्हाला फास्ट करायचे असतील तर MnO2च्या प्रेझेन्समध्ये ह्याला हीट करा. हीट तर करावंच लागेल, पण जरी हीट केलं तुम्ही आणि याचे तुकडे करून जरी हीट केलं तरी रिॲक्शनचा रेट वाढत नाही. पण जर मँगॅनीज डायऑक्साईडला याच्या संपर्कात आणलं आणि हीट केलं तर रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. सो मँगॅनीज डायऑक्साईड acts as the catalyst to increase the rate of reaction, that is the rate of decomposition of potassium chlorate. Write down the sentence. मी याच्या नोट्स नाही देणार, तुम्ही लिहून घ्या. पोटॅशियम क्लोरेट decomposes slowly. मी पुसतो आणि लिहितो कारण जेणेकरून माझा आणि तुमचा स्पीड मॅच व्हायला हवा. Potassium chlorate, that is KClO3, decomposes slowly. कशाला डिकम्पोज होतो, कशामध्ये डिकम्पोज होतो, KCl अँड ऑक्सिजन. इथं लिहिताना 28O2 2KCl असं लिहायची आवश्यकता नाही आहे. स्लोली इंटू पोटॅशियम क्लोराईड अँड ऑक्सिजन, स्लोली होतं. बट slowly KCl decomposes slowly into KCl and O2 even after cut into pieces. त्याने तेच म्हटलं, दॅट इज वॉट, इवन आफ्टर, पुस्तकाची लँग्वेज वापरूया, रिड्युसिंग कट इन टू पीसेस किंवा रिड्युसिंग पार्टिकल साईज. म्हणजे या KClO3 ची पार्टिकल साईज जरी कमी केली और बाय इन्क्रीजिंग KClO3 decomposes slowly into KCl and O2 even after reducing particle size and even after providing temperature. Even after providing temperature. कळलं का तुम्हाला? म्हणजे पार्टिकल साईज कमी केली KClO3 चे, तुकडे छोटे छोटे तुकडे आपण जसे कॅल्शियम कार्बोनेटचे केले होते ना, पार्टिकल साईज कमी केला, तसा याचं पार्टिकल साईज कमी जरी केले, जरी टेम्परेचर वाढवलं तरी पण रेट ऑफ रिॲक्शन स्लोली होते. पण इवन आफ्टर प्रोव्हाइडिंग टेम्परेचर और इन्क्रीजिंग टेम्परेचर, इवन आफ्टर प्रोव्हाइडिंग टेम्परेचर अँड इन्क्रीजिंग टेम्परेचर, इवन आफ्टर प्रोव्हाइडिंग अँड इन्क्रीजिंग म्हणण्यापेक्षा, सॉरी मी तुम्हाला जरा खाडाखोड करतोय कारण
तुमच्या शब्द तुम्हाला समजावे या शब्दात लिहिण्यामागं माझं कारण आहे फक्त. इवन आफ्टर इन्क्रीजिंग टेम्परेचर. थोडी पुस्तकी लँग्वेज थोडीशी किचकट असते कधी कधी. आय वॉन्ट टू मेक इट सिम्पल. सो हिअर यू शुड राईट डाऊन. KClO3 डिकम्पोजेस स्लोली इंटू KCl, पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन इवन आफ्टर रिड्युसिंग पार्टिकल साईज. त्याचा पार्टिकल साईज कमी केला तरी तो स्लोली रिॲक्ट होतो. अँड इवन आफ्टर इन्क्रीजिंग टेम्परेचर, टेम्परेचर वाढवलं तरी पण रेट ऑफ रिॲक्शन कमी होते किंवा वाढत नाही. बट the above reaction that is KClO3 प्लस याला हीट केलं तर काय होतं, 2 आहे नाही का, 2KCl प्लस 3O2 निर्माण होतो, बरोबर ना. सो ही रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन तुम्ही मगाशी लिहून ठेवलीच असेल, बरोबर. सो बट द प्रेझेन्स ऑफ MnO2 manganese dioxide KClO3 potassium chlorate decomposes rapidly. Simple. Decomposes rapidly. हे तुम्हाला एक्झाम्पल द्यावं लागेल. सिम्पल. आय हॅव ट्राईड टू रिड्यूस द बुक लँग्वेज, पण बुक लँग्वेजला मॅच होईल असं सोप्या शब्दात लिहून दिले. KClO3 decomposes slowly into KCl and O2 even after reducing particle size and even after increasing temperature. टेम्परेचर वाढवल्यानंतर पण पार्टिकल साईज रिड्यूस केल्यानंतर पण स्लोली डिकम्पोज होत आहे. बट द प्रेझेन्स ऑफ मँगॅनीज डायऑक्साईड, बट इन द प्रेझेन्स ऑफ MnO2 KClO3 decomposes rapidly into KCl and O2. Simple. So successfully we have completed the rate of reaction. आणि rate of reaction एखाद्या वस्तूवरती जेव्हा हे होतं, कुठल्या कुठल्या काही लोकांना दिसत नाही आहे. आय एम सॉरी बेटा, आय सॉ युअर पोस्ट व्हेरी लेट आय थिंक. सो आय होप यू आर एबल टू सी इट नाव. ओके, गुड. कुठल्या तरी विद्यार्थ्याचा मेसेज आला म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतोय मी, नाव असलेलीच फोन उचलतो. तुम्हाला मी कित्येक वेळा सांगितले तुमचे नंबर मला पाठवत जा, जेणेकरून मी फीड करेन. आता तुम्ही बघताय कितीतरी 10-14 मिस कॉल आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याचं नाव नाही आलं. मी नाही उचलू शकत. आणि मी काही विद्यार्थ्यांना सांगून ठेवलं, जशी आपली श्रावणी आहे, श्रुती आहे, विराज आहे, तर या मुलांना सांगून ठेवलंय ऐकू नाही आलं, काही प्रॉब्लेम असेल, लाईट गेली तर फोन करू नका. कारण का, मी तुम्हाला कसंही नंतर व्हिडिओ पाठवतोय. पण चालू परिस्थितीमध्ये आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे, व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आहे, तरी मला सांगावं म्हणून वेदाश्रीला पण सांगून ठेवलं. मी कराडमध्ये बघते, ती पण मला फीडबॅक देते. तर तुमच्या ज्या नावावरती तुम्ही फोन माझ्याकडे सेव्ह आहे त्या फोननी करा. आता त्याच्यावरती जर तुम्ही झूमवरती लॉग इन केलं असेल कदाचित, तर करू नका, दुसऱ्या फोनवरती करा ना. ठीक आहे. तर टी व्हीवरती जर ऐकू येत नसेल तर मला फीडबॅक द्यायला मी 3-4 लोकांना सांगितलं आहे. आणि जर नवीन कोणी असाल तर मला व्हॉट्सअप करत जा. मध्ये 15-15 मिनिटाच्या अंतराने मी पाहेन. आणि जरी तुम्हाला येत नसेल, दिसत नसेल, तुमच्याकडे व्हिडिओ येणार, काळजी करू नका. झालं. सो वी हॅव कम्प्लिटेड रेट ऑफ रिॲक्शन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन. मला वाटतं ज्या पद्धतीने मी तुम्हाला नॅरेट केलं, द वे आय हॅव एक्सप्लेन्ड यू, इट मस्ट हॅव गॉन इन युअर हेड डिरेक्टली. जेव्हा एखादी गोष्ट शिकवली जाते त्याला परत पटकन रिवाइज करा आणि आत्मसात करा आपल्या शब्दात. का वेळ लागतो लिहायला, का पुस्तकात बघावं लागतं. आता हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगेन. बघा, KClO3 ड्युरिंग इट्स डिकम्पोजिशन इनटू KCl अँड ऑक्सिजन डू नॉट रिॲक्ट, its speed doesn't increase even after decreasing the particle size and the temperature. But if the reaction takes place in the presence of manganese dioxide, the reaction rate increases. It decomposes fast into KCl and O3. का? सोप्या भाषेत लिहिलं म्हणून. ते जर पुस्तकाच्या लँग्वेज जर असलं
तर कदाचित तुम्हाला ते समजू पण शकत नाही आणि लिहिताना अडचण होणार. म्हणून समजा. आता तुम्हाला हे पाहिजे की काय, KClO3 अभ्यास कसा करायचा लक्षात ठेवा. KClO3 डिकम्पोजेस इंटू पोटॅशियम क्लोराईड अँड ऑक्सिजन, हे तुम्हाला माहीत झालं. पण बाबा रे, इवन आफ्टर रिड्युसिंग द पार्टिकल साईज ऑर इन्क्रीजिंग द टेम्परेचर ऑफ KClO3 द रेट ऑफ डिकम्पोजिशन डझंट इन्क्रीज. मग काय, सो आय ब्रॉट अँड केप्ट अ मँगॅनीज ऑक्साईड बिसाइड KClO3 अँड स्टार्टेड हिटिंग. आय केम टू नो दॅट पोटॅशियम क्लोराईड इज डिकम्पोजिंग ॲट फास्टर रेट. बघा किती छान डोक्यात बसतं. मी पण तुमच्यावर आज पहिल्यांदाच वाचलं आहे. बट व्हेन यू अंडरस्टँड द कन्सेप्ट की बाबा KClO3ची डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, काय पण केलं तरी रिॲक्शन रेट वाढत नाही. पण MnO2 आणला म्हणजे MnO2 काय झाला, कॅटॅलिस्ट. यू शुड राईट डाऊन हिअर MnO2 ॲक्ट. ह्याच्यानंतर तुम्ही लिहायला पाहिजे ते. हिअर MnO2 acts as the catalyst and no chemical change happens in it. म्हणजे कॅटॅलिस्टची जी डेफिनेशन तुम्ही लिहिली आहे त्याला अनुसरून तुम्ही ही एक्झाम्पल दिलं. शेवटचं पण लाईन घाला, आपण त्यात लिहिलेलं आहे ना, कॅटॅलिस्टच्या डेफिनेशनमध्ये लिहिलं आहे विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट, असं सेंटेन्स आहे पाहते. सो हिअर ऑल्सो यू राईट the MnO2 doesn't get affected, no chemical change occurs in MnO2. So your reaction example is perfect matching to your definition of catalyst. छान. Last point of today's session, oxidation and reduction. कारण ही पण टाइप ऑफ रिॲक्शन आहे. उद्या गुरुवार आहे नाही का मित्रांनो? हो नाही, उद्या बुधवार आहे, म्हणजे उद्या आपलं सायन्सचा हा चॅप्टर संपणार. छान, सुंदर. काय आहे, लॉकडाऊनमध्ये संडे केव्हा आहे, सॅटरडे केव्हा आहे, काहीही कळत नाही आजकाल. कारण कामं अजून, आमचं तर बाजूचा मॉल अजून चालू झाला नाही जिथं माझं ऑफिस आहे, त्यामुळं, आणि गरज पण नाही आहे. इथून सगळं काम होतं, ऑफिस सगळं घरामध्ये एखाद्या रूममध्ये बनवून ठेवलेलं आहे, काम होतं. पुढचे 6 महिने आपल्याला सांभाळायचं आहे. जोपर्यंत वॅक्सिन येत नाही, जोपर्यंत संपूर्ण हा रेट कोरोनाचा कमी येत नाही आहे, तोपर्यंत आपल्याला सांभाळायचं. सो का आलो हे सांगायला लागलो तुम्हाला मी. बघा असं होतं कधी कधी. सो हां, त्याच्यामुळं कुठला दिवस आहे, कुठला वार आहे, कुठली सुट्टी आहे शक्यतो लक्षात राहत नाही. ओके, कारण आपलं ठरलेलं आहे ना की सोमवार, मंगळ आणि बुधवार वी आर सपोज टू डू सायन्स. राईट डाऊन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आता आत्तापर्यंत तुम्ही ऑक्सिडेशन आणि रिडक्शन यामध्ये काही शिकलात आणि शिकला असाल पण मला माहीत नाही. पण ऑक्सिडेशन म्हणजे साधारणतः द व्हेन ॲन इलेमेंट, एनी इलेमेंट कंबाईन्स ऑर कंपाऊंड्स, इलेमेंट्समध्येच बेसिकली असतं ते. ऑक्सिजनशी जेव्हा कंबाईन होतो दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. ऑक्सिजन जेव्हा त्याच्याकडनं रिमूव्ह केला जातो इट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. हायड्रोजनशी जेव्हा कंबाईन होतो इट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. हायड्रोजन जेव्हा काढला जातो इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. सो त्याच्या डेफिनेशन जरा वेगवेगळ्या आहेत. आपण रिॲक्शन्स काढू आणि समजून घेऊ. शर्मिष्ठा, कळतंय का बाळा व्यवस्थित? शर्मिष्ठा, यू कॅन आन्सर मी, नॉट अ प्रॉब्लेम. ऑडिओ बंद करायला सांगितलेत, बट वेन आय विल आस्क समथिंग तुमच्यापर्यंत पोचतं न पोचतं. व्हेरी गुड. वी विल डिस्कस आफ्टर the class is over. Now oxidation and reduction, write down the heading. हे असंच असू दे, आपल्या नजरेसमोर ठेवत जावं आहे नेहमी. ऑक्सिडेशन, रिडक्शन. ऑक्सिडेशन, आपण रिॲक्शनच्या टाइप्स पाहतोय ना. सो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इज ऑल्सो
टाईप्स ऑफ रिॲक्शनमध्ये इन्क्लूड केलेलं आहे तुमच्या सिलेबसमध्ये. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे ॲक्च्युली OX ऑक्सिजन. आता इथं पहा, राईट डाऊन द रिॲक्शन. मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट इलेमेंट कंबाईन्स और रिॲक्ट्स, काय पण लिहा, विथ ऑक्सिजन. So I'm writing Mg plus O2 is equal to MgO. रिॲक्शन कम्प्लिटली अनबॅलन्स आहे. मी तुम्हाला ह्याच्यापूर्वीच सांगितलेलं की बॅलन्सिंग आणि अनबॅलन्सिंग हे तुम्हाला मी प्रत्येक रिॲक्शनमध्ये शिकवणार. आता इथं लिहिलं मी मॅग्नेशियम ऑक्साईड अपॉन रिॲक्शन मॅग्नेशियम इलेमेंट अपॉन रिॲक्शन विथ ऑक्सिजन, मॅग्नेशियम ऑक्साईड गेट्स फॉर्म्ड. नाव दिस जेंटलमन combined with this gentleman to form this gentleman. मोठा आहे म्हणून मॅन. तर MgO. सो मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये पहा याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे आता, बिकॉज इट कंबाईंड विथ ऑक्सिजन. सिम्पल, दिस इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. पण रिॲक्शन अनबॅलन्स्ड आहे, सो बॅलन्स करायला हवी. आता पहा, तुम्हाला मी सांगतो, ऑक्सिजन मॉलिक्यूल तर O2 म्हणून अस्तित्वात आहे. यू कॅनॉट ब्रिंग ॲटम बिकॉज ॲटम नेवर एक्झिस्ट. सो ऑक्सिजनचा मॉलिक्यूल असा आहे. नाव Mgची व्हॅलन्सी किती आहे? +2. बघा 2 8 2. आउटर मोस्ट शेलमध्ये 2 आहेत, म्हणजे हा मेटल असल्यामुळं पिरियॉडिक टेबलच्या इन्फॉर्मेशननुसार इट विल गिव्ह इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे? ऑक्सिजन रिक्वायर्स 2 electrons because its atomic number 2, electronic configuration 2 6, बरोबर. So it requires 2 electron. 1 Mg gives 2 electron to 1 oxygen. 1 Mg gives 2 electrons to 1 oxygen. 1 Mg gives 2 electrons, कारण ह्याला द्यायला 2 इलेक्ट्रॉन आहेत एका Mg कडे, आणि इथं एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतो. पण एकच ऑक्सिजन इथं रिॲक्ट होत नाही, O2 आहे. मग 2 ऑक्सिजन आहेत तर 2 Mg लागणार, कारण इथं 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. समजून घ्या, 2 ऑक्सिजन ॲटम्स असल्यामुळं 1 Mg 2च इलेक्ट्रॉन देतो, 1 ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन घेतो. इतर रिॲक्शनमध्ये 2 ऑक्सिजनचे ॲटम आहेत, सो याला 4 इलेक्ट्रॉन लागणार, म्हणून तुम्हाला 2 Mg घ्यावे लागणार. नाव इट इज बॅलन्स्ड 2 MgO. MgO होऊन MgO बनतं, पण इथं O आणू शकत नाही तुम्ही, कुठंच मिळणार नाही तुम्हाला. नॅसेंट ऑक्सिजनमध्ये काही काही रिॲक्शनमध्ये असतो, पण तो प्रोसेसमध्ये तयार होतो. इट इज अस्तित्वात नाही आहे. O ॲटम म्हणून अस्तित्वात नाही आहे. O2 ऑक्सिजन म्हणून आपल्या हवेत आहे, आपण घेतो तोच O2 आहे. तो 2 ऑक्सिजनचे ॲटम मिळून ऑक्सिजनचा मॉलिक्यूल बनतो, आणि मॉलिक्यूल हा अस्तित्वात असतो. मॉलिक्यूल हॅज independent existence, atom doesn't have independent existence, barring few which are noble elements, last 18th group of periodic table, they are stable, so they do exist in atom form, atomic form. So now this is the reaction. Now this is the oxidation reaction. Okay, second C plus O2. आता हे पुसतो बरं का. आता बॅलन्सिंग शिकवायसाठी तुम्हाला आणखी एकदा शिकवा. बॅलन्सिंग शिकवायसाठी तुम्हाला ते मी केलं. बॅलन्सिंग शिकवायसाठी तुम्हाला मी हे केलं, अँड आय हॅव टोल्ड यू अगेन. शाळेमध्ये काही काही विद्यार्थी असतात, दंगा करतात, त्यांना शाळेच्या बाहेर सांगावं लागतं जावं म्हणून, ते कधी कधी करावं लागतं. So ignore. So next C plus O2. काय होतं पहा, मी हे का लिहिलं हेडिंग, इलेमेंट्स कंबाईन विथ ऑक्सिजन. व्हॉट इज फॉर्म्ड? CO2. राईट डाऊन दिस रिॲक्शन. नाव नेक्स्ट
ही पहा रिॲक्शन MgH2 प्लस सॉरी MgH2 डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे Mg प्लस H2 ओके आणि CH3 आहे आता ही रिॲक्शन. When you will go to the carbon compounds, that time we will understand this reaction better. Converts into CH2 आणि ह्या 4 रिॲक्शन दिलेत बाळांनो आणि ह्या 4 रिॲक्शनवरनं तुम्हाला ते काही एक्सप्लेन करू इच्छितात. ऑक्सिडेशन रिॲक्शनचा टाईप कुठला आहे, हे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे का रिडक्शन रिॲक्शन आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं होतं व्हेनेवर द इलेमेंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन इट इज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. व्हेनेवर द हायड्रोजन ॲटम इज लिबरेटेड, फॉर एक्झाम्पल हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे बरोबर HCl, जर तुम्ही HCl मधनं जर H काढून टाकलं याचा अर्थ क्लोरीन इज देअर ऑक्सिडाइज्ड बिकॉज हायड्रोजन इज लिबरेटेड फ्रॉम क्लोरीन. ऑक्सिजन जर कंबाईन केला क्लोरीन बरोबर तर त्याचं ऑक्सिडेशन होईल, पण ॲट द सेम टाइम ऑक्सिजन काढला क्लोरीन पासून तर त्याचं रिडक्शन. वी आर जस्ट टॉकिंग अबाउट ऑक्सिडेशन राईट नाव. इफ द इलेमेंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन ऑक्सिडेशन कंबाइन्स विथ ऑक्सिजन, इलेमेंट्स कंबाइन्स विथ ऑक्सिजन ऑक्सिडेशन. आता इथं पहा दिस MgH2 मधून या कंपाऊंडमधून हायड्रोजन वेगळा केला गेला. मी तुम्हाला सांगितलं होतं कंबायनिंग विथ ऑक्सिजन इज ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज अगेन ऑक्सिडेशन. सो दिस इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. Now see here CH3 converts to CH2 double bond CH2. तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवा पुढं आहे. याला म्हणतात इथेन आणि याला म्हणतात इथीन. पुढं आहे कार्बन कंपाऊंडमध्ये. तर इथं पहा एक H, इथून एक H गेला, इथून एक H गेला, म्हणजे 2 H बाहेर निघून गेलेत याच्यामधून. मी तुम्हाला काय सांगितलं, ऑक्सिजनशी हात मिळवणी करणं ऑक्सिडेशन, ऑक्सिजनशी हात मिळवणी करणं ऑक्सिडेशन, हायड्रोजनला डिवोर्स देणं ऑक्सिडेशन, हायड्रोजनला डिवोर्स देणं ऑक्सिडेशन. डिवोर्स म्हटलं पार्टिसिपेशन, तो अर्थ घेऊ नका, कळलं. सोडून टाकलं त्याला. तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी हे शब्दांचा उपयोग करतोय, काहीतरी असे विचित्र शब्द सोडून दिलं त्याला, कारण इथं ते एकत्र राहत आहेत ना. इथं त्याने डिवोर्स दिलं 2 H ॲटमला, सिम्पल. इथं पण यानं H2 ला डिवोर्स दिला, सोडून टाकलं. सो दिस ऑल्सो ऑक्सिडेशन पुस्तकात दिलेलं असतं. द केमिकल रिॲक्शन इन विच द रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन ऑर लुजेस हायड्रोजन to form the product or a new product is called oxidation reaction. Write down. The chemical reaction, इथं chemical change आहे हा, so it is a chemical reaction. Shall I write down top में? I will write down. Oh, खाली पड़ा. The chemical reaction in which reactants combine with oxygen. रिॲक्टंट्स म्हणण्यापेक्षा रिॲक्टंट लिहा, एकच कशाला, आपण सगळे सिंगलच वापरले. रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. हे 2 आहेत पहा, कंबाइन्स विथ ऑक्सिजन. और the chemical reaction in which reactant loses
द हायड्रोजन, मी इथं लिहितो हायड्रोजन, द हायड्रोजन नाही, हायड्रोजन लिहा फक्त चालतं, द काय त्याच्यामध्ये, लुजेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रॉडक्ट, जे काही आहे ते प्रॉडक्टच आहेत, टू फॉर्म न्यू प्रॉडक्ट और प्रॉडक्ट, काय पण लिहा, प्रॉडक्ट म्हणजे नवीनच असतो, न्यू प्रॉडक्ट. The chemical reaction in which reactant combines with oxygen or loses hydrogen to form new product is called oxidation reaction. I hope you can see this. Called oxidation reaction. Simple. एकदम सिंपल. एखादा इलेमेंट रिॲक्शनमध्ये जर ऑक्सिजनशी कंबाईन झाला, ऑक्सिडेशन. हायड्रोजन बरोबर त्यानं जर फारकत घेतली, जसं MgH2 घेतलं, तर इट इज ऑल्सो ऑक्सिडेशन. अँड सिमिलरली रिडक्शन म्हणजे काय, ह्याच्या उलट बरोबर. लिहून घ्या पहिला. आय विल वेट फॉर अ मिनिट. राईट डाऊन ॲट रेट ऑफ रिॲक्शन वाढवा, रेट ऑफ रायटिंग वाढवा. तीन विद्यार्थ्यांना मला नाइलाजानं रिमूव्ह करावं लागलं बाळांनो. कदाचित तुम्हाला माहीत पण नसेल, तुमचा ऑडिओ चालू असेल किंवा नसेल, चुकून होत असेल पण हाताने, पण इतर सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडे तुमच्या घरचा आवाज जात होता म्हणून मला बंद करावं लागलं. ह्याच्या पलीकडे काही कारण नाही. ओके, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय. तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या ज्या मित्रांना मी काढलेला आहे, कदाचित त्यांचे मित्र किंवा सर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, तुम्हाला व्हिडिओ येणार सरांच्याकडून, तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यामध्ये तुमचा राहिलेला पोर्शन कवर होईल. पण ज्यावेळी क्लास वगैरे लेक्चर चालू असताना बाळांनो, त्यावेळी मला ह्याची काळजी घ्यावी लागते, कारण सगळे विद्यार्थी जे आपल्याकडं आहेत, सुदैवानं सगळ्यांना 80-90%, 90च्या वरतीच सगळे आहेत. मॅक्सिमम 90च्या वर आहेत मुलं. आश्चर्य आहे, खूप छान. माणूस कर्मानी मोठा होतो, व्हिजननी मोठा. आता मला सांगा, APJ आपल्याला माहीत आहेत ना, APJ कलाम तुम्हाला माहीत आहेत. भारतामध्ये जे अण्वस्त्र चाचणी झाली, अणुबॉम्बची चाचणी झाली, न्यूक्लिअर बॉम्बची जी चाचणी झाली, त्यामध्ये ते होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यावेळी चाचणी घेतली. पोखरण पिक्चर पाहिला असेल तुम्ही, पहा, छान आहे. इंटरनेटवरती पण पहा, पोखरण टेस्ट. तुम्हाला त्याच्यामध्ये वाजपेयीजी दिसतील, APJ कलाम त्यांच्या जवानीमधले दिसतील त्यांचे फोटो. जवानी म्हणजे जास्त पण नाही, पण बऱ्यापैकी त्यावेळी होते ते. मला ऐकण्यात आहे, मला ॲक्च्युली माहीत नाही बरं का, की असं ऐकलं आहे की जेव्हा ते राष्ट्रपती भवनात गेले त्यावेळी पण एक बॅग त्यांच्याकडे होती, आणि ते जे परत आले त्यावेळी पण एक बॅगच घेऊन आले ते राष्ट्रपती भवनात. इतके, आणि सॅलरी पण काहीतरी बघा, त्याच्याबद्दल माहिती घ्या. ते सॅलरी पण जास्त घेत नव्हते असं ऐकण्यात आहे. आणि त्यांचे कुटुंबीय पण जे आहेत, बहुतेक केरळमध्ये, आय थिंक केरळमध्ये, मला एवढी संपूर्ण जाणकारी नाही, पण ऐकलंय खूप, एक्झॅक्ट लक्षात नाही. तर ते पण असे काही फार मोठे हे नाही आहेत, म्हणजे धन म्हणजे संपत्ती वगैरे त्यांच्याकडे अशी जास्त नाही आहे, पण आहेत ते. दिस काइंड ऑफ पर्सनॅलिटी, दिस काइंड ऑफ पर्सनॅलिटी ह्यांच्या आयुष्यामध्ये व्हिजन. आज APJ कलाम म्हटलं की प्रत्येकाचा मान असं म्हणजे अशी उठते त्यांच्याकडे बघण्यासाठी. ते आले तर आपण असे पटकन उभे राहू का, सन्माननीय आहेत ते. माणसाला जर खरोखर आपलं स्थान समाजामध्ये बनवायचं असेल तर कर्मानी बनवा. आता कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, सोडा सगळं. प्रकाश आमटे पहा,
डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांचे मिसेस, बघा त्यांची कामं, त्यांच्याबद्दल वाचा. डॉक्टर की करून करोडो रुपये त्या दोघांनी कमवले असते. बघा तो पिक्चर, प्रकाश आमटे सरांचा पिक्चर पहा तुम्ही, इंटरनेटवरती असेल, पुढच्या शनिवारी किंवा रविवारी अवश्य पहा जर पाहिला नसेल तर. अवश्य बघा पिक्चर, तो खूप छान शिकाल तुम्ही त्यांच्याकडनं. कसली टक्कर, कसलं व्हिजन आणि कसलं ध्येय ते, आणि ते ध्येय गाठण्यासाठी किती स्वतःला त्रास करून घेतला, त्यांच्या मिसेसला त्रास. बाप रे बाप, शक्यच नाही, सामान्य माणसाचं ते कामच नाही आहे. एक मिनिट, कराडहून फोन आहे, काय त्रास. हां वेदाश्री बोला बेटा. हॅलो, मेसेज पाठवा, मी मेसेज बघतो बेटा आपला. अगर आला नाही, आता लेक्चर पण संपलेलं आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन नंतर. इफ यू हॅव समथिंग टू से, एक सेकंड ना. हां बोला. कुठलं रे बाळा? द केमिकल रिॲक्शन इन विच reactant combines with oxygen or loses hydrogen to form new product is called oxidation reaction. कळलं का? ओके बेटा, बाय. आणि कदाचित काही व्हॉइसमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल, डोंट वरी, यू विल गेट व्हिडिओ ऑन युअर व्हॉट्सअप व्हेरी सून. नाहीतरी माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो वी हॅव स्टडीड ऑक्सिडेशन अँड वी आर स्टॉपिंग हिअर. टुमॉरो वी विल लर्न रिडक्शन. कारण का, ह्या 4 रिॲक्शन चांगल्या पद्धतीने 10 वेळा लिहून काढा. हे एक 10 वेळा लिहून काढा बाळांनो, सोडू नका. जोपर्यंत तुमच्या डोक्यात घुसत नाही, लिहित राहा, लिहित राहा. नाही चुकतं परत बघा, लिहित राहा. चुकतं परत बघा, लिहित राहा. एक वेळ अशी येईल की तुमचं हे परफेक्ट होऊन जाणार. मग 3-4 दिवसांनी लिहायचं. रिॲक्टिव्हिटी मला सारखं रिॲक्टिव्हिटीज येतं तोंडामध्ये. ॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स फार महत्त्वाचं. सो यू शुड राईट डाऊन. तुमचं मेटॅलर्जी खूप सुंदर जाईल. तुम्ही हे जर ॲक्टिव्हिटी सिरीज आत्ताच तुमची, मेटॅलर्जीमध्ये जरा रिॲक्शन खूप आहे, थेरॉटिकल जास्त आहे. मला शिकवायला ज्या गोष्टीमध्ये लॉजिकल जास्त छान असतं, म्हणजे फिजिक्स मला खूप आवडतं शिकवायला. 12वीच्या मुलांना पण मी काही आहेत मुलं फिजिक्स शिकवतो मी. सिलेक्टेड असतं, ज्यांच्याबरोबर मला शिकवताना मजा येते, एन्जॉय करतो, त्यांना मी शिकवायला मला आवडतं. उगाच असे सगळे विद्यार्थी बसून शिकवत बसणं मला नाही आवडत. त्याचं कारण काय, माझं एक सिंपल आहे की जर मी एखाद्या गोष्टीवरती श्रम घालतोय तर ती वस्तू पण चकाकायला पाहिजे. कारण बाळांनो, असं कधी नाही की बाबा चला आपल्याला आता फी मिळते, फी घ्या, शिकवा, संपवा. नाही, ह्या माझं ध्येय नाही आहे. फी पण हवी, पण रिझल्ट पण मला मुलांच्याकडनं ते हवेत. मी विद्यार्थ्यांना घेताना त्यांची पहिला टेस्ट घेतो, त्यांना अनुभवतो 5-6 दिवस, आणि मग पालकांना सांगतो ओके आय विल वर्क ऑन दिस किड. त्या विद्यार्थ्याला पाहतो, त्याचं हँडरायटिंग मी पाहतो, त्यावरनं मला विद्यार्थ्याच्याबद्दल खूप माहिती मिळते. एखाद्या व्यक्तीला खूप चांगली, आता एकेकाचं हँडरायटिंग खूप छान असतं, पण अभ्यासात ते चांगले नसतात. का, अभ्यास करतच नाही आहेत ते, असं पण असतं. पण अशा संपूर्ण गोष्टींचं एक आकलन केलं की आपल्याला कळून येतं. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की खरोखरच प्रामाणिकपणे मी इथं कष्ट घेतो आहे बाळांना तुम्हाला शिकवायसाठी. तर तुम्ही चांगले मला मार्क पाडून दाखवायचे. तुम्हाला ज्या पद्धतीचं सहकार्य हवं त्या पद्धतीचं सहकार्य मी तुम्हाला देणार आहे. आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, हे TV चॅनल नाही,
ही आपली शाळा आहे, आपली क्लासरूम आहे. हसत खेळत मजेत शिकायचं आहे आपल्याला, पण शिकायचं आहे. खूप प्रामाणिकपणे आणि तिडकीनं मी शिकवतोय, आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतोय आय मीन इट. मी माझ्या आईवडिलांचा आदर करतो. त्यांच्यासमोर कधी माझ्या आईवरती मी खूप ओरडतो. का? तिच्या तब्येतीसाठी. जरा चाल गाई, जरा उठ गाई, हे कर गाई, ते कर गाई. सांगलीला गेल्यानंतर ती म्हणते मला, आलास रे बाबा माझा शनी म्हणून. शनी म्हणतात ना गावामध्ये, ते एक असं आमच्या आईला. आणि आमच्या तिथं गल्ली, आता सांगलीसारख्या ठिकाणी आम्ही राहिलो आहे, तर सगळ्या ह्याच्या अशा पद्धतीची गोष्टी. पिढा देणारा मला आला बघ रे बाळा, असं ते मला सारखं तसं म्हणते आई. कर्दन काळ आला आमचा, हे आला ते आला, असं काहीतरी आपलं मला बोलत असते. तर त्याचं कारण असं आहे की आईच्या तिडकीपोटी, जेणेकरून आईनं काहीतरी आपल्या तब्येतीसाठी करावं असं मी तिच्या मागे नेहमी लागतो. तर ते आईच्या प्रेमापोटी, तिला चांगलं राहावं, ती चांगली राहावे ह्याच उद्देशानं असते. ती ऐकत असते माझं TV चॅनल, तिला कळत असेल. तर आपली ही शाळा आहे, होय की नाही. आपण काय असं काय न्यूज चॅनलसारखं असं अगदी हे नाही, आरामात अगदी हसत खेळत मजेत शिकायचं. तर वेदाश्री, तुला दिसलंय बाळा सगळं आता? ठीक आहे. तर उद्या we will complete the reduction reaction, and after that we will go for 2 important topics called corrosion and rancidity. हे 2 टॉपिक जे आहेत, those topics are very important. ते येतात, शॉर्ट नोट्स त्याच्यावरती असते आणि ते येतात. ओके, सो सी यू टुमॉरो. आईबाबांचा आदर करायचा. उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, रात्री झोपताना मोबाईल आपल्यापासून दूर. कारण लक्षात ठेवा, मोबाईलचे रॅडिएशन हे माणसाचं आयुष्य संपवून टाकतात. माझ्या संपर्कात असे लोक आहेत ज्यांना कानाला तर ऐकू येत नाही. माझ्या संपर्कात असे लोक आहेत ज्यांना ब्रेन ट्यूमर आहेत. माझ्या वाचण्यात मला सांगितलं की बाबा, कारण टॉवर्स पण जे असतात किंवा हे रॅडिएशन, डॉक्टर बघा एक्सरे रूममध्ये गेला की पटकन मुलांना आणू नका, बाहेर जावा म्हणतात. काम आहे, मोबाईल इज इसेन्शियल फॉर अस, पण त्याला एवढं जेव्हा तुम्ही वापर करता, नेटका वापर करा, कामापुरता वापर करा. उगाच तास आणि 2-2 तास बोलत बसणं, गप्पा मारणं, दॅट इज नॉट मोबाईल डिव्हाइस इज मेड फॉर. 24 hours if you keep on watching your mobile, your eyes will go for toss. The radiation will damage your body. आहे, प्रत्येक पालकाला हा त्रास आहे, पण कळत नाही मुलांना. ऐका आणि हे करा, अंमलात आणा. लवकर सकाळी उठत जा, अभ्यासाच्या वेळा ठेवा. सकाळची वेळ जर उठली तर सुंदर वातावरण असतं. लवकर उठून पहा तुम्ही, खूप सुंदर वातावरण असतं. देवाची काय प्रार्थना करायची ती करा, कोणाला नमाज पडायचे नमाज पडा, ज्याला ज्या पद्धतीनं करायचं त्या पद्धतीनं करा. आई वडील करतात त्यांच्याबरोबर जाऊन करा, पण काहीतरी आयुष्याला डिसिप्लिन आणि एक छानसं मार्ग दाखवा. लाईफ इज अ प्रेशियस, शुड नॉट बी वेवर्ड. महाराष्ट्राला तर किती सुंदर सुंदर लोकांची तुम्हाला गाथा लाभलेली आहे. ज्ञानेश्वरांचं आहेत, पुस्तकं आहेत, गौतम बुद्धाबद्दल माहिती आहे, किती लोकांच्याबद्दल आपल्या इतिहासामध्ये माहिती आहे. त्यांचं आचरण करा. प्रत्येक गोष्टीत आचरण करा. चांगल्या व्यक्तीकडनं शिकत राहा. चांगल्या व्यक्तिमत्व जे आहे तुमच्याकडं शिकत राहा. त्याच्यामधनं उगाच त्याचं नाव घेऊन हे घेऊन नाही, आत्मसात करा. आई वडील म्हणजे आई वडील, त्यांचा शब्द म्हणजे नियम. काळ्या दगडावरची रेख करा पालन, चांगलं होणार. आई तिन्ही जगाचा स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मोलाचं आहे फार. आई हे शब्दच, हा शब्द पण मोलाचा आहे आणि ते व्यक्तिमत्व मोलाचं आहे. वडील दिवसभर रात्रभर काम करतात बिचारे तुमच्यासाठी आणि काही ना काहीतरी करत राहतात. तुमच्या घरी आणतात, तुमच्या फीस, तुमच्या घरचं जेवण खाण. आदर करा बाळांनो. जी गोष्ट असते जवळ ना, त्याची किंमत नसते. ती वस्तू बाहेर नंतर दूर गेल्यानंतर तुम्हाला त्याची किंमत येईल. आणि बाप हा नेहमी कणखर असतो, कारण त्याला वाटतं की आपली मुलं छान व्हावी.
आई मायाळू असते, कारण तिला दिवसभर, बिकॉज तिने बिचारीनं तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलेलं आहे, तिला माहीत आहे ते सगळं, आणि ती एवढ्या तुम्हाला प्रेम करते म्हणून तिच्यावरती रागवणं खेकसणं चुकीचं आहे. मी पाहतो म्हणून सांगतो. आई वडील म्हटले की नजर खाली असावी. ओके, ह्या मी ज्या गोष्टी सांगतो या सांभाळा. आयुष्यात देव तुमचा मार्ग बनवेल. एक अशी मी तुम्हाला सांगतो, 1-2 मिनिटं फक्त. आता मी एकदा हैदराबादला गेलो होतो काही कारणानिमित्त. हैदराबादला मी राहायचो. तर असे एक लॉयर होते, त्यांच्या घरी गेलो होतो, आणि असं पाहिलं तिथं बोर्ड होता असा भिंतीवरती टांगलेला, आणि ते जाऊन मी वाचलो. तर तिथं बघितलं मी की सुंदर वाक्य होते. काय होतं माहितीये की जेव्हा तो आपला भक्त आपल्या देवाला विचारतो की अरे ईश्वरा, मी जेव्हा या बीचवरनं चालत चाललेलो होतो त्यावेळी मी नेहमी 2 पावलं एक्स्ट्रा पाहायचो. आता ते असतात ना, म्हणजे तुम्ही जेव्हा जास्त तपश्चर्या करता तेव्हा तुम्हाला आवाज येतात किंवा तुम्हाला साक्षात्कार होतात. तुम्ही ऐकला, तुम्ही फार काही गोष्टी, किंवा तुम्हाला सिग्नल्स मिळतात. ओके, तर अशी ती गोष्ट म्हणून घ्या. असं काही म्हणजे असं झालं असेल असं काही नाही, चांगलं वाटलं म्हणून शेअर करतो. तर म्हटलं की काय रे बाबा, तू माझ्याबरोबर नेहमी असतोस. म्हटलं मी तुझ्याबरोबर नेहमी असतो. ईश्वर म्हटले मी तुझ्याबरोबर नेहमी असतो. तर काही दिवस गेल्यानंतर त्याला ती 2 पावलं दिसली नाहीत. हा मनुष्य एकदा असा फार त्रासामध्ये होता, आणि त्याला काहीतरी त्रास होता, दुःख होत, काहीतरी त्याला प्रॉब्लेम, संकट होती त्याच्यात. आणि त्यावेळी चालत जेव्हा तो एका ठिकाणी पोहोचला, जिथे तो नेहमी त्या बीचवरून जाऊन पोचायचा, बसल्या म्हणला, अरे ईश्वरा, आज तुझी पावलं नाही मला दिसली, पण मी नेहमीप्रमाणे अंतर मात्र कापलं बरं का. काय म्हटलं? नेहमीप्रमाणे आज मला एवढा त्रास असताना, दुःख असताना पण मी अंतर कापलो, मला ती हिंमत आली, पण मला तुझी पावलं नाही दिसली. किती पावलं दिसली? त्याला देवाने विचारलं. म्हणजे 2 दिसली. ती माझी होती, आणि मी तुला उचलून धरलं होतं बाळा. सांगण्याचं तात्पर्य काय? ईश्वराची महिमा बाळांनो तुम्हाला कळणं अजून तुम्ही फार लहान असाल. आज 50,000 माणसं रस्त्यावरनं फिरतायत. त्यातल्या काही लोकांना त्रास होतो, काही लोकांना होत नाही. काही लोक रस्त्याच्या कडेला राहून पण सुखी राहतात. का असं होतं? कारण कुठं ना कुठं तरी ईश्वर त्यांच्या पाठी असतो. हा माझा आहे, हा माझा चांगला अनुयायी आहे, I will help you. So God will help you. Be good. 2 गोष्टी. खोटं बोलायचं नाही, वाटकन खोटं बोलायचं नाही. दुसरी गोष्ट, आईबाबांचा आदर. 2 गोष्टी बाळा. सगळ्या गोष्टी चांगल्या. ओके, बाय, सी यू. शर्मिष्ठा, you be online. बाळांनो, तुम्ही आपल्याला स्वतःला मीटिंग एंड करू शकता. सगळ्यांनी, बाकीचे सगळे जे काही आहेत त्यांनी मीटिंग एंड करू शकता. तुम्ही खूप छान ऐकलं तुम्ही, आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सहकार्य केलं. आवाज कोणाचे नाही आले, छान. शर्मिष्ठा, you can switch on your mic and 1 minute बेटा, 1 minute. I have to remove someone. कारण ते TV वरती तसंच जातं नाही. ओके. Yes, Sharmishta, you are now here. You can switch on your video. Yes, बेटा, बोलो. Can we talk on? Yeah.
Okay, okay. Please give her this thing laptop. You can leave the meeting. No problem. Now you tell me one thing. What time you are going to be available for your teachings? Your timing should be Wednesday today. Not a problem. I hope you understood whatever I taught today. Okay, I am just removing you because you have to give your mobile to your laptop to your mother, right? Okay, I will call you on your phone.